Okay, hello and welcome back to everyone. Good morning. I hope everyone is doing well. कंटिन्यू करूया लेक्चर आपण काल जिथे आपण थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. आय थिंक काल आपण इथं काहीतरी की जे इम्पॉर्टंट हॉर्टिकल्चर क्रॉप जे आहेत म्हणजेच काहीतरी की बेसिकली जे फ्रूट्स आहेत त्यांच्या संदर्भातली थोडीशी जी इन डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ना ते आपण इथे डिस्कस करायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली आपण जे हे आहेत फ्रूट्स आहेत त्यांच्याही संदर्भात काहीतरी आपण इकडं डिस्कस केलेलं होतं. ओके, सो इथंपर्यंत आय थिंक काल आपण आलो होतो डिफरंट टाईप ऑफ द फ्रूट टाईप्स आणि त्यांचे काहीतरी एडिबल पार्ट्स. हा सगळा जो पार्ट होता तो आपण इथे डिस्कस केलेला होता ऑलरेडी. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढे बघितलं होतं इथं डिफरंट सिम्टम्स अँड देअर कॉज इन हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ओके, पर्टिक्युलर जे काहीतरी की फ्रूट्स किंवा फळं आहेत किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून इकडं जे क्रॉप्स आहेत हॉर्टिकल्चरचे त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी इकडे सिम्टम्स पाहायला मिळतात. त्याच्या पाठीमागे रिझन काय आहे आणि हे बेसिकली काहीतरी की क्रॉप्स कोणते कोणते येतात या संदर्भातली थोडीशी इन्फॉर्मेशन होती ती आपण इथं डिस्कस केलेली होती. ओके, पपया, गार्लिक, ऑनियन फॉर एक्झाम्पल इथं आपण बघितलं होतं गार्लिक ज्या वेळेला आपण क्रश करतो किंवा तो थोडासा काहीतरी घ्यायचा तिखट असतो तर त्याच्या पाठीमागे रिझन काय असतं. ऑनियन असतो तिखट असतो, लिंब म्हणतो आपण त्याला, हा कडू का असतो. ओके, या संदर्भात इन्फॉर्मेशन होती थोडीशी इथं डिस्कस केलेली होती. याचे सिम्टम्स आणि याचे काहीतरी की रिझन किंवा कारण काय असतं त्याच्या पाठीमागे ते. ओके, नंतर मग आपण इथं पुढे आलो होतो कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स. ओके, कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स डिफरंट काहीतरी की बेसिकली तिकडं फ्रूट क्रॉप्स आहेत त्यांचं जे कल्टिवेशन आहे किंवा काहीतरी त्या कल्टिवेशनची जी प्रोसेस असते या संदर्भात इन्फॉर्मेशन जी होती ते आपण इथे डिस्कस करायला सुरुवात केलेली होती. आणि याच्यामध्ये आपण पहिला कल्टिवेशन क्रॉप म्हणजे काहीतरी की ॲज अ मँगो. ओके, मँगो याच्या संदर्भात डिस्कशन जे होतं किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन जी होती तिथं आपण इथं केलं होतं किंवा काहीतरी डिस्कशन स्टार्ट करून एंड केलं होतं. सो इथं आपण बघितलं की एक्झॅक्टली त्याला काय म्हटलं जातं, बॉटॅनिकल नाम काय, ओरिजिनल प्लेस काय आहे आणि सो ऑन पुढं. ठीक आहे. कमर्शियल व्हरायटी ऑफ मँगोज इथे स्टेट बघितलं होतं आपण आणि त्या काहीतरी की व्हरायटीज ह्या सगळ्या. ठीक आहे. पुढे इथं मँगो व्हरायटीज आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर काहीतरी की ह्या व्हरायटीज फॉर एक्झाम्पल इथं अल्फान्सो आपण बघितलं होतं आणि त्याचे असणारे काहीतरी की कॅरेक्टरिस्टिक. पुढे आम्रपाली असेल, बॉम्बे ग्रेन असेल आणि काहीतरी की बेंगमपल्ली असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे डिफरंट काहीतरी की इंडियामध्ये सापडणाऱ्या व्हरायटी त्याही आपण डिस्कस केल्या होत्या. काही हायब्रिड व्हरायटी होत्या मँगोच्या त्याच्याही संदर्भात काहीतरी आपण इकडं बघितलेलं होतं. पुढे इथं अजून आपण काहीतरी की इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे बनवली गेलेली व्हरायटी या देखील आपण काहीतरी की बघितलं होतं. ओके, हार्वेस्टिंग पिरियड असेल, स्टोरेज कंडिशन असेल आणि काहीतरी सेन्सिबिलिटी असेल आणि त्याचे डिझीज किंवा ऑर्डर या देखील काहीतरी की आपण डिस्कस केल्या होत्या. पुढं आपण इकडं गोवाच्या संदर्भात बघितलं होतं, पेरू सेम तशीच टाईपची इन्फॉर्मेशन ते आपण काहीतरी डिस्कस केली होती. त्याच्यानंतर पपयाच्या संदर्भात देखील काहीतरी की आपण काहीतरी बेसिकली जे इन्फॉर्मेशन होतं किंवा डिस्कशन जे होतं ते आपण इथे काहीतरी की केलेलं होतं. ठीक आहे. पुढे इथे आपण काहीतरी आलो होतो रिक्वायरमेंट ऑफ मेजर न्यूट्रिएंट इन अ डिफरंट एज. पपयाची बेसिकली काहीतरी तिकडं जे फ्रूट्स असतात किंवा काहीतरी तिकडे जे प्लांट्स असतात त्यांच्यासाठी काहीतरी की बेसिकली इकडं रिक्वायरमेंट असते कशाची तर बेसिकली काहीतरी की न्यूट्रिएंटची इन डिफरंट एजेस. म्हणजे पीक काहीतरी की लावल्यापासून तिथून काहीतरी की पुढे जोपर्यंत पीक आपल्याला मिळत नाही उत्पादन मिळत नाही तोपर्यंतची स्टेज या स्टेजमध्ये तिथे काहीतरी की प्लांट्सला आवश्यक असणारे जे न्यूट्रिशन काय असतात किंवा काय नाही या संदर्भात काहीतरी की थोडंसं आपल्याला इथं बघायचं आहे. पुढे आहे अशीच काहीतरी की थोडीशी इन्फॉर्मेशन काहीतरी की संदर्भात. ठीक आहे. तर इथे लेक्चर जे आहे ते आपण इथून काहीतरी की स्टार्ट करू आणि पुढे जायचं अगोदर थोडंसं काहीतरी की इकडे पुढचा थोडासा काहीतरी की लेक्चरचा जो हे असेल प्लॅन त्या संदर्भात थोडासा सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये काहीतरी की थोडंसं आपण पण काहीतरी डिस्कस करायला तर सुरुवात करू. ओके, तो लेक्चरचा काहीतरी की ऑफ दी पार्ट असेल तो आपण तिथे PYQ साठी काहीतरी घेऊ. ओके,
तिथून पुढचा जो आहे तो काहीतरी की काही important जे फ्रुट्स आहेत क्रॉप आहेत त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन डिस्कस करू आणि रेस्ट ऑफ दी पार्ट असेल तो आपण तिथं थोडंसं डिवाईड बघून घेऊया. ठीक आहे. सो इथं पपईच्या संदर्भातली ही जी इन्फॉर्मेशन होती ती आपण डिस्कस केलेली होती. लास्ट लेक्चरमध्ये त्याचे हायब्रिड व्हरायटीज आहेत त्या बघितल्या होत्या. तिथून पुढे बघूया काहीतरी की जे हां असं होतंय का असं असं ठीक आहे. इथं बेसिकली काहीतरी की तिकडे रिक्वायरमेंट ऑफ मेजर न्यूट्रियंट्स आणि त्याचे काहीतरी तिकडे डिफरंट काहीतरी की एजेस. सो इथं काहीतरी की पॅरामीटर आहे पहिला तो म्हणजे काहीतरी की प्लांट. ओके, प्लांटचं काहीतरी की बेसिकली एज ह्याच्यामध्ये 1 इयर असेल, 2 इयर असेल आणि काहीतरी की अबाव 3 इयर असेल. ओके, इथे NPK नायट्रोजन असेल तिथं, त्याच्यानंतर काहीतरी इकडे हे असेल फॉस्फरस असेल आणि काहीतरी इकडं पोटॅशियम असेल. यांची असणारी काहीतरी की बेसिकली रिक्वायरमेंट इन अ ग्राम. ओके, इन ए ग्राम. सो इथं आपण काहीतरी की ऑलरेडी याच्या संदर्भात थोडीशी जी इन्फॉर्मेशन होती ना ती डिस्कस केलेली होती. फॉर एक्झाम्पल आता इथे जर आपण बघितलं पहिल्या याच्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये म्हणजे पीक ज्या वेळेला काहीतरी की आपण तिकडं लावतो किंवा कल्टिवेट करतो त्यावेळेला त्या पहिल्या वर्षामध्ये साधारणतः काहीतरी इकडं नायट्रोजनची रिक्वायरमेंट असते ती काहीतरी की 50 ग्रॅम असते. इथे फॉस्फरस असेल याची 60 ग्रॅम असते आणि पोटॅशियम असेल याची काहीतरी की 30 ग्रॅम रिक्वायरमेंट काहीतरी की आपल्याला पहिल्या वर्षामध्ये तिथं काहीतरी की पाहायला मिळते. ठीक आहे. पुढे जर आपण इकडे बघितलं साधारणतः 2 वर्ष आणि काहीतरी की अबाव 3 इयर किंवा काहीतरी की 3 इयर्स. सो इथे नायट्रोजन जे असेल ते रिस्पेक्टिव्हली 100 आणि काहीतरी की 150 ग्रॅम आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट फॉस्फरस असेल ते साधारणतः 90 ते काहीतरी की 90 ग्रॅम. इथं काहीतरी की 2 आणि 3 वर्षासाठी रिस्पेक्टिव्हली आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं 60 आणि काहीतरी की 90 ग्रॅम 2 वर्ष आणि काहीतरी की 3 वर्षाच्या अबाव रिस्पेक्टिव्हली काहीतरी की आपल्याला तिथे पोटॅशियमची इथे जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला पाहायला मिळते. ओके, सो हे झाले काहीतरी की बेसिकली न्यूट्रियंट्स जे पपईच्या काहीतरी की प्लांट्सला प्रत्येक काहीतरी की वर्षाच्या इंटरवलने तिथं काहीतरी की आवश्यक असतात NPKच्या संदर्भात. ओके, पुढे आहे इथं जर फ्लावरिंग प्लांटच्या संदर्भात जर बघितलं सो पीक लावल्यापासून साधारणतः जुलै ते काहीतरी की सप्टेंबर म्हणजे पीक लावलं जातं ते साधारणतः काहीतरी की आपण त्याला पकडू 5 ते काहीतरी की किंवा 7 महिने. 7 महिन्याच्या नंतर काहीतरी की फ्लावरिंग जे असते पिकामध्ये ती काहीतरी इकडे स्टार्ट होते आणि फ्रुटिंग टाईम असते ती साधारणतः काहीतरी की तिथून पुढचा म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे साधारणतः पहिले काहीतरी की 6 ते 7 महिने तिथे काहीतरी की फ्लावरिंगसाठी जातात आणि तिथून पुढचे काहीतरी की साधारणतः एक 4 ते 5 महिने जे असतात ते आपल्याला प्रोडक्शन किंवा काहीतरी की जे फ्रूट्स असतात त्याच्यासाठी काहीतरी इकडे द्यावे लागतात. ठीक आहे. पुढे मेजर पेस्टच्या संदर्भात जर आपण इकडं बघितलं किंवा इन्फेक्शनच्या संदर्भात जर बघितलं तर ऑलरेडी काहीतरी की आपण इथं बघितलेलं होतं. इथे महत्त्वपूर्ण काहीतरी की पेस्ट असतील त्याच्यामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं रेड स्पायडर आणि त्याच्यासोबतच काहीतरी की पपया रिंग स्पॉट व्हायरस. ओके, पपया रिंग स्पॉट व्हायरस आणि काहीतरी की रेड स्पायडर हे मुख्यतः 2 काहीतरी की ज्या पेस्ट आहेत ते आपल्याला इथे पपयाच्या काहीतरी की प्लांट संदर्भात काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, आणि तेच मेजर इन्फेस्टिंग डिजीज जर बघितला तर इथं आपल्याला पाहायला मिळतात त्या काहीतरी की ॲज अ डॅम्पिंग ऑफ. ओके, डॅम्पिंग ऑफ इन्फेस्टिंग म्हणजे काहीतरी की आतल्या साईडला. आता हे रेड स्पायडर असेल आणि पपया इन्फेक्टिंग व्हायरस असेल हे आउटर ह्याच्यावरती काहीतरी की इफेक्ट करणाऱ्या पेस्ट असतात. इन्फेस्टिंग डिजीज असतात ते आपल्याला इंटरनल किंवा काहीतरी की आतल्या साईडला पाहायला मिळतात. ओके, आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंग जे असते ते साधारणतः काहीतरी की फ्रूट शुड बी पिक ॲट अ कलर ब्रेक स्टेज. ओके, पिक ॲट कलर ब्रेक स्टेज साधारणतः काहीतरी की जसं जसं त्याचा जो कलर असतो तो पिवळसर काहीतरी तिकडे व्हायला लागतो आणि
आणि याच्या पाठीमागे रिझन काय असतं हे कालच्याच लेक्चरमध्ये आपण तिथं बघितलेलं होतं की पपयामध्ये जो कलर असतो तो काहीतरी की येलोइश असा का तिथं काहीतरी की रेडी होतो किंवा तयार होतो, त्याच्या पाठीमागचा रिझन. ओके. त्याच्यानंतर उत्पादनाच्या जर संदर्भात जर बघितलं आपण तर इथं आपण बघू शकतो हेक्टर याचं जे उत्पादन जे असतं ते साधारणतः 200 ते काहीतरी की 250 टन एवढ्या प्रमाणात निघतं. आता अगेन हे जे आहे ते काहीतरी तिकडे व्हरायटीवरती काहीतरी डिपेंड असतं. ओके. त्याच्यानंतर पपाइन एक्स्ट्रॅक्शन. ओके, पपाइन एक्स्ट्रॅक्शन. पपाइन एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काहीतरी की जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, जे पपयाचे काहीतरी की बेसिकली आतला जो गाभा असतो तो वेगवेगळ्या काहीतरी की तिकडे इंडस्ट्रीमध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू वेगवेगळे काहीतरी की जे उत्पादन आहेत ते बनवण्यासाठी काहीतरी तिकडे वापरला जात असतो. ओके, यालाच काय म्हटलं जातं बेसिकली पपाइन काहीतरी की एक्स्ट्रॅक्शन. कारण तो जो गाभा असतो तो काहीतरी तिकडे काढणं आणि त्याच्यावरती काहीतरी की प्रोसेस करणं त्याकडे काहीतरी की आवश्यक असतं. त्याच्यानंतरच काहीतरी की बेसिकली त्याचा जो वापर असतो तो त्या ठिकाणी काहीतरी की होत असतो. बरोबर. सो यालाच काहीतरी की पपाइन एक्स्ट्रॅक्शन म्हटलं जातं. सो पपाइन हॅज अ सेव्हरल इंडस्ट्रियल यूज. Important one being in brewing. Okay, brewing industries, and it is also used in a meat tenderize and in a textile as well as a leather saponinization process and a drugs. Okay, and a drugs. आतला जो काहीतरी की जो गाभा असतो तो बऱ्याचशाच काहीतरी की इंडस्ट्रीमध्ये तिकडे काहीतरी की यूज केला जातो. ओके. त्याच्यानंतर मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शनमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं the latex. Okay, the latex should be tapped from the immature papaya fruits and select 70 to 90 days old fruits. One of the select fruit give inclusion cut with a razor blade and it should be stainless steel knife. The cut should be given from the stalk to tip of the fruits and the depth of the cut depth of the cut should be 5 to 6 centimeter. ओके, अशा प्रकारे काहीतरी की बेसिकली एक्सटेन्शन करण्याची काहीतरी की प्रोसेस जी आहे ती काहीतरी की दिली गेलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा की जी साल असते पपयाची आणि त्यासोबतच काहीतरी की जो गाभा असतो तो फक्त काहीतरी की तिकडे ईट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू याच्यासाठी टेबल काहीतरी की फ्रूटसाठी ॲज अ टेबल फ्रूट म्हणून काहीतरी की यूज केला जात नाही, तर अगेन त्याच्याही सोबतच काहीतरी की वेगवेगळ्या प्रकारासाठी किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा जो वापर असतो ना तो काहीतरी की केला जात असतो. ओके, हे झालं पपईच्या संदर्भात. नेक्स्ट फ्रूट आहे इथं ते म्हणजे काहीतरी ॲज अ पोमोग्रेनेट. ओके, दिस इज अ नेक्स्ट फ्रूट पोमोग्रेनेट. डाळिंब म्हणतो आपण त्याला. ओके, डाळिंबे. बोटॅनिकल नेमच्या संदर्भात जर बघितले तर आपण तर काहीतरी की बघू शकतो आपण इथं पुनिका ग्रँटम. ओके, पुनिका ग्रँटम हे इथं काहीतरी की बेसिकली पोमोग्रेनेटचं आपल्याला सायंटिफिक नेम जे आहे ते काहीतरी की पाहायला मिळतं. आणि फॅमिली जर इथं आपण बघितली पोमोग्रेनेटची तर इथं पोनिसिया. ओके, पोनिसिया ही फॅमिली जी आहे तिथं काहीतरी की आपल्याला पोमोग्रेनेटची पाहायला मिळते. ठीक आहे. आता याच्या संदर्भात जे डिस्कशन होतं ते आपण सुरुवातीलाच पण काहीतरी केलेलं आहे जर तुमच्या काहीतरी की लक्षात असेल तर. त्याच्यानंतर अगेन ओरिजिनच्या संदर्भात हे आपण तिथे पाहिलेलं होतं. सो इट इज ऑफनली कन्सिडर ॲज पोमोग्रेनेट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द इराण. इराणमधून काहीतरी की बेसिकली याचा काहीतरी तिकडे हे उगम किंवा काहीतरी की सुरुवात झाली गेलेली असावी असं काहीतरी की बरेच काहीतरी की जे शास्त्रज्ञ आहेत यांच्याबद्दल किंवा काहीतरी की त्यांच्यामध्ये एकमत आहे शास्त्रज्ञांच्यामध्ये. ओके, इथे सॉईल कोणत्या प्रकारचे काहीतरी की रिक्वायर असते पोमोग्रेनेटच्या काहीतरी तिकडे प्लांटेशनसाठी किंवा काहीतरी की त्याच्या उत्पादनासाठी. सो आपण इथं ऑलरेडी काहीतरी की बघितलेलं होतं मीडियम लुमी सॉईल. ओके, मीडियम लुमी सॉईल. आता सॉईलचे जे प्रकार होते डिफरंट त्याच्यामध्ये आपण काहीतरी की ऑलरेडी बघितलेलं होतं की लुमी एक्झॅक्टली कशा प्रकारचे असते किंवा काय नाही. ओके, सो त्याच्यामधली पण लुमीमधली पण काहीतरी की ॲज अ मीडियम लुमी सॉईल जे असते ती पोमोग्रेनेटच्या काहीतरी की पिकासाठी तिकडे कशी असते सुटेबल असते. त्याच्यानंतर प्लांटिंगच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं सो प्लांट द सीडलिंग इन अ पिट्स 60 by 60 by 60 सेंटीमीटर इन साइज. ओके, पिट्स
एक जे खड्डे असतात ते काहीतरी की असे बनवले जातात बेसिकली 60 सेंटीमीटरचे काहीतरी की बेसिकली तिकडे डायमीटरचे. ओके, सोबतच त्याची डेप्थ जी असेल ती साधारणतः काहीतरी की तिकडं 60 सेंटीमीटर असावी आणि सोबतच काहीतरी की त्याची जी हाईट असेल ती पण साधारणतः काहीतरी की 60 मीटरची असेल. ओके, म्हणजे यालाच काहीतरी की 60 बाय 60 आणि 60 असं म्हणून ओळखलं जातं. सो त्या प्रकारचं काहीतरी की बेसिकली प्लांटेशन जे असतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून पेरणी जी असते ती अशा प्रकारच्या पिट्समध्ये किंवा खड्ड्यामध्ये जी असते ती केली जाते. त्याच्यानंतर प्लांटिंग स्पेस, झाडांच्या मधलं साधारणतः जे अंतर असेल ते किती असायला पाहिजे. तो आता इथं आपण बघितलं होतं सुरुवातीलाच की वेगवेगळे काहीतरी की बेसिकली जे क्रॉप्स असतात त्यांच्यानुसार काहीतरी इकडं हॉर्टिकल्चर क्रॉप्स त्यांच्यानुसार तिथे काहीतरी की तिकडे प्लांटिंग मेथड जी ती काहीतरी की वापरली जाते. मी इथं आपण बघितलं होतं स्क्वेअर मेथड असेल, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर मेथड असेल, ट्रायंगल मेथड असेल किंवा मग हेक्झागोनल मेथड असेल. ओके, सो साधारणतः जर आपण इथं बघितली मोस्ट कॉमन काहीतरी की ॲज अ स्क्वेअर मेथड जे असते ते काहीतरी की यूज केले जाते आणि याच्यासाठी स्पेस जो असतो तो साधारणतः काहीतरी की 6 बाय 6चा म्हणजे 6 बाय 6चा काहीतरी इकडं स्पेस जो असेल तो काहीतरी इकडे ठेवणं कुठेतरी काहीतरी की फिजिबल असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट म्हणजे काहीतरी की बेसिकली कमर्शियल प्रपोगेशन मेथड. ओके, कमर्शियल प्रपोगेशन मेथड याच्यामध्ये एक काहीतरी की तिकडं एअर लेअरिंग आणि त्यासोबतच काहीतरी की कटिंग या दोन्ही पण काहीतरी की बेसिकली कमर्शियल काहीतरी की प्रोपोगेशन मेथड ज्या असतात त्या काय केल्या जातात वापरल्या जातात किंवा काहीतरी की त्याच्यानुसार तिथं कॅरीड आउट केल्या जातात. राईट. त्याच्यानंतर इरिगेशनच्या संदर्भात ओके इथं इरिगेशनच्या संदर्भात सो इरिगेशन इज डन ॲट 4 days इंटरवल. ओके, 4 days इंटरवल साधारणतः 4 दिवसाच्या काहीतरी की गॅपने इथं पाणी जास्त किंवा काहीतरी की त्याला इरिगेशन जे असतं ना तिथं काय असतं रिक्वायर्ड असतं. ओके, आणि मोस्ट ऑफली काहीतरी की आपल्याला आता पाहायला मिळतं इन मॉडर्न टेक्निकमध्ये ऑलरेडी जे आपण काहीतरी की डिस्कस केलेलं आहे ड्रिप इरिगेशन. ओके, ड्रीप इरिगेशन जे आहे ते मुख्यतः प्रमुखतः काहीतरी की बेसिकली इथं यूज केलं जातं जे काही हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील ना त्यांच्यासाठी. कारण का इथे जो काहीतरी की पाण्याचा जो स्पेस असतो किंवा काहीतरी की पाणी तिथे फ्लो करण्यासाठी काहीतरी की जो स्पेस असतो तो बनलेला नसतो. कारण स्पेस जो असतो तो काहीतरी की 2 पिकांच्या मधला तो खूप असतो. त्याच्यासाठी काहीतरी की बेसिकली ड्रीप इरिगेशन जे असतं ना याचा काहीतरी की वापर मुख्यतः काहीतरी की केला जातो. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पॉईंट बघितला इम्पॉर्टंट तर तो आपल्याला पाहायला मिळतो व्हरायटीज. ओके, व्हरायटीज रिगार्डिंग टू द पोमोग्रेनेट. डाळिंबांच्या आपल्याला काही तिकडं व्हरायटीज कोणत्या कोणत्या पाहायला मिळतात. सो इथं मुख्यतः काहीतरी की ज्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो गणेश. ओके, गणेश बऱ्याचदा काहीतरी की तुम्ही याच्या संदर्भात काहीतरी की पाहिलेलं पण असेल एकदम मोठी आणि काहीतरी की लाल आकाराचे काहीतरी की जे डाळिंब असतात ती बेसिकली काहीतरी की गणेश असतात किंवा गणेश व्हरायटीचे असतात. त्याच्याही सोबतच काहीतरी की ढोलका, ज्योती, P23, P26, त्याच्यानंतर मस्काती, रेड, आळंदी. ओके, त्याच्यानंतर पेपर शेल असेल, को 1 असेल, आर्थिक असेल, स्पॅनिश असेल, रुबी असेल आणि त्यासोबतच काहीतरी की मृदुला. ओके, हे महत्त्वपूर्ण काहीतरी की आपल्याला तिथे व्हरायटीज ज्या आहेत डाळिंबांच्या संदर्भात त्या पाहायला मिळतात ज्या की इंडियामध्ये वाईडली किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू थ्रू आउट जे काहीतरी की इंडियामध्ये त्यांचे कल्टिवेशन जे आहे ते काहीतरी की घेतलं जातं. ओके, याच्याही सोबतच की काही हायब्रिड व्हरायटीज आहेत ना त्या देखील काहीतरी की आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, सोबतच काहीतरी की सॉफ्ट सीडेड त्या पण काहीतरी की व्हरायटी पाहायला मिळतात आणि हार्ड सीडेड. ओके, हार्ड सीडेड व्हरायटीज आहेत त्या देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. हायब्रिडमध्ये जर बघितलं तर इथे काहीतरी की आपल्याला अमलादीन ओके किंवा काहीतरी की अमला दाना ह्या टाईपची एक व्हरायटी जी काहीतरी की तिकडे बनवली गेलेली आहे जी हायब्रिड आहे. इथे गणेश आणि काहीतरी की नाना, गणेश आणि नाना या दोन काहीतरी की बेसिकली लोकल व्हरायटी ज्या होत्या ना त्यांच्या काहीतरी की ॲमॅल्गेशनमधून किंवा त्यांचं काहीतरी की तिकडं क्रॉस पॉलिनेशन करून काहीतरी की अमालदीना जी काहीतरी की नवीन व्हरायटी जी आहे ती बनलेली आहे.
आणि सोबतच काहीतरी की रुबा. ओके, रुबा नावाची पण काहीतरी की व्हरायटी आहे. गणेश आणि काहीतरी की काबूल यांच्या बेसिकली काहीतरी तिकडं क्रॉस पॉलिनेशनमधून बनवलेली आहे. ओके, सो हे झालं काहीतरी की हायब्रिड. आता इथं सॉफ्ट सीडेड. सॉफ्ट सीडेड म्हणजे काहीतरी की आपण काहीतरी की लास्ट लेक्चरमध्येच काहीतरी की बघितलेलं होतं, लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये. पर्टिक्युलर हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील आणि त्या क्रॉप्समधला काहीतरी की तिकडे इडेबल पार्ट्स कोणता असतो किंवा कोणता नाही त्या संदर्भात, बरोबर. सो तिथं आपण काहीतरी की बघितलेलं होतं डाळिंबाच्या संदर्भात. डाळिंबांचा जो कोट असतो तो कसा असतो, हार्ड असतो. ओके, आणि आतल्या साईडला काहीतरी की बेसिकली अशा प्रकारचे काहीतरी की क्लिअर असते आणि त्याच्यामध्ये डाळिंबांचे दाणे जे असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या डाळिंबांच्या दाण्याच्या आतमध्ये काहीतरी की बिया असतात, राईट. सो ह्या ज्या बिया असतात त्या काहीतरी तिकडे सॉफ्ट आणि काहीतरी की हार्ड अशा दोन टाईपचे आपल्याला पाहायला मिळतात. सो ज्या सॉफ्ट सीडेड असतात त्यांना इथं ज्योती, गणेश आणि काहीतरी की पेपर शेल म्हणून ओळखलं जातं. किंवा ह्या ज्या व्हरायटीज आहेत या व्हरायटीमधले काहीतरी की बेसिकली जे दाणे असतात त्यांचं जे बेसिकली काहीतरी की हार्डनेस असते ते कसे असते, एकदम सॉफ्ट असते. आणि त्याच्यासोबतच काहीतरी तिकडं हार्ड सीडेड जर बघितलं तर आळंदी. ओके, हे आपल्याला काहीतरी की मुख्यतः पाहायला मिळते, राईट. त्याच्यानंतर ज्यूस ऑफ पोमोग्रेनेट इज यूज फॉर पेशंट सफरिंग फ्रॉम लेप्रोसी. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट असे काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो काहीतरी की बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. पोमोग्रेनेटचे काहीतरी की बेसिकली जो ज्यूस असतो ना तो इथं काहीतरी की जे लेप्रोसी, ओके, लेप्रोसीने काहीतरी की जे त्रस्त असणारे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यासाठी काहीतरी की उपयुक्त असा असतो. ओके, त्यांच्यासाठी उपयुक्त असा असतो. ठीक आहे, पुढे रिक्वायरमेंट ऑफ मेजर न्यूट्रिएंट्स इन डिफरंट एज. तर ही जी इन्फॉर्मेशन होती ती आपण ऑलरेडीच काहीतरी की डिस्कस केलेली आहे, तरी पण काहीतरी एकदा बघून घेऊया. पॅरामीटर्समध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतात. प्लांट एज 1 इयर असेल, 2.2 to 5 इयर असेल आणि 6 इयर ऑनवर्ड असेल. आणि मग इथं सेम NPK नायट्रोजन असेल तिथं, त्याच्यानंतर फॉस्फरस असेल आणि काहीतरी की पोटॅशियम असेल. तो साधारणतः इथं पहिल्या वर्षात म्हणजे प्लांटेशन केल्यापासून काहीतरी की पहिल्या वर्षात जर आपण इथे NPKची रिक्वायरमेंट बघितली सो इथं आपण बघू शकतो साधारणतः 200 ग्रॅम, 125 ग्रॅम आणि सोबतच काहीतरी की ठीक आहे 200 ग्रॅम असेल, 125 ग्रॅम असेल आणि काहीतरी की 400 ग्रॅम असेल. हे आपल्याला NPKचे काहीतरी की रिक्वायरमेंट रेस्पेक्टिव्हली इथं पाहायला मिळते पहिल्या वर्षामध्ये. पुढे 2 ते काहीतरी की 5 वर्षामध्ये जर बघितलं ठीक आहे, पुढच्या काहीतरी की 2 ते 5 वर्षामध्ये जर आपण इथं बघितलं तर 400, 250 आणि काहीतरी की 800 ग्रॅम अशी NPKची काहीतरी की रिस्पेक्टिव्हली रिक्वायरमेंट आपल्या इथं पाहायला मिळते. आणि पुढं 6 वर्षाच्या काहीतरी की जर वरती आपण तिकडं बघितलं ठीक आहे, 6 वर्षाच्या जर काहीतरी की वरती बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळते साधारणतः 600 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि काहीतरी की 1200 ग्रॅम NPKचे रिस्पेक्टिव्हली काहीतरी तिकडे रिक्वायरमेंट आपल्याला पाहायला मिळते. ओके, फ्लावरिंग आणि काहीतरी की फ्रुटिंग टाईम. फुलं येण्याचा काहीतरी की काळ कधी असतो आणि त्याच्यानंतर काहीतरी तिकडं फळं येण्याचा काळ. आता याच्या संदर्भात पण काहीतरी की ऑलरेडीच आपण तिथे बघितलेलं आहे. सुरुवातीचे काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला एक 6 ते काहीतरी की 5 ते काहीतरी की 6 महिने म्हणजे प्लांटेशन केल्यापासून, लागवड केल्यापासून साधारणतः 5 ते काहीतरी की 6 महिन्यामध्ये इथं आपल्याला काहीतरी की जे फ्रुट्स असतात ते काहीतरी की याला पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये 2 प्रकारचे काहीतरी की बहार असतात किंवा 2 बहार असतात. एक आंबे बहार आणि दुसरा काहीतरी की मिग बहार. म्हणजे एका वर्षामध्ये काहीतरी की उत्पादन जास्त ते 2 वेळा इथं काहीतरी की घेतलं जातं. सो पहिलं जे काहीतरी की बेसिकली उत्पादन जे असेल ते साधारणतः आपल्याला इथं मिग बहाराचं काहीतरी की बघितलं तर साधारणतः जून ते काहीतरी की फेब्रुवारी हा इथे काळ आहे तो पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतरचा जो असतो तो काहीतरी की साधारणतः जून ते काहीतरी की जुलै. ओके, या पिरियडमध्ये प्लांटेशन असेल ते केल्यापासून साधारणतः 5 ते काहीतरी की 6 महिन्यामध्ये फ्लावर जे असतात किंवा काहीतरी तिकडं जे हे असतात काय म्हणून आपण फुलं जे असतात ना ते काहीतरी घ्यायला तिथं सुरुवात होते.
आणि साधारणतः फेब्रुवारी ते काहीतरी की जूनमध्ये फळं जी असतात ती काहीतरी की बेसिकली तिकडं तयार झालेली असतात. ठीक आहे. पेस्टच्या संदर्भात आणि डिझीजच्या संदर्भात अगेन आपण इथं ऑलरेडी पाहिलेलं आहे. पेस्टच्या संदर्भात बघितलं तर इथं फ्रूट काहीतरी की बोरर असेल, आपेड्स असतील आणि काहीतरी की मिट्स असतील. ओके, आपेड्स, मिट्स आणि काहीतरी की फ्रूट बोरार हे पेस्ट आहेत. ह्या काहीतरी की आपल्याला इथं महत्त्वपूर्ण अशा किंवा काहीतरी की इम्पॉर्टंटली काहीतरी इथं पाहायला मिळतात, ज्या पोमोग्रेनेट पिकाला काहीतरी तिकडं अफेक्ट करत असतात. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच काहीतरी इकडं मेजर डिझीज जर बघितला तर इथं फ्रूट रॉट ही डिझीज जी आहे ते आपल्या इथे काहीतरी की पाहायला मिळते, जे पोमोग्रेनेट काहीतरी की पिकाला तिथं अफेक्ट करत असते. ठीक आहे. पुढे मोर इन्सिडन्स ऑफ फ्रूट क्रॅकिंग टेक प्लेस इन अ मिग बहार. ओके, इन अ मृग बहार. डाळिंबांची जी पिकं असतात बघा, आणि इवन तुम्ही जर कस्टर्ड ॲपल म्हणजेच काहीतरी की सीताफळ जर बघितलं असेल तर हे स्वतःहून काय होतात तिकडे क्रॅक होतात, फुटायला काहीतरी की सुरुवात होते. बऱ्याचदा काहीतरी की तुम्ही हे बघितलं असेल. सो इथं डाळिंबांच्या संदर्भात किंवा काहीतरी की डाळिंबाच्या पिकाच्या संदर्भात आपल्याला मुख्यतः काहीतरी की हा जो प्रकार असतो तो पाहायला मिळतो. आणि हे बेसिकली काहीतरी की मिग बहार जो असतो जून आणि काहीतरी की जुलैचा, या पिरियडमध्ये फ्रूट क्रॅकिंग जे असते ना ते आपल्याला लार्ज नंबरमध्ये काहीतरी की पाहायला मिळते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उत्पादनाच्या जर संदर्भात इथं आपण बघितलं तर साधारणतः 60 ते काहीतरी की 75 काहीतरी तिकडे जे फ्रूट्स असतात ते प्रति काहीतरी की झाडा पाठीमाग आपल्याला काहीतरी की मिळतात, किंवा साधारणतः 20 ते काहीतरी की 25 तिथं टन उत्पादन जे असतं ते प्रति हेक्टरी काहीतरी की आपण तिकडं घेऊ शकतो एका वर्षामध्ये. ओके, साधारणतः काहीतरी की 60 ते काहीतरी की 75 फ्रूट्स असतात ते प्रति झाडा पाठीमागं मिळतात, किंवा मग काहीतरी की तिकडं 20 ते काहीतरी की 25 टन प्रति काहीतरी तिकडे हेक्टरी उत्पादन जे असतं त्या तिथं आपल्याला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे तर ते म्हणजे काहीतरी काय सिट्रस फ्रूट. ओके, सिट्रस फ्रूट. बोटॅनिकल नेम काहीतरी की ऑलरेडीच आपण इथं डिस्कस केलेलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. इथे सिट्रस सॅप किंवा सिट्रस काहीतरी की सॅप, आणि इथे फॅमिली जर बघितले तर काहीतरी काय रुटिसेना किंवा काहीतरी की रुटिसिया. ओके, रुटिसिया ही जी आहे ती काहीतरी की आपल्याला इथं फॅमिली इथं पाहायला मिळते बेसिकली काहीतरी की सिट्रस फ्रूटच्या संदर्भात. ओके. ओके, रुटसिया किंवा काहीतरी की सिट्रस म्हणजे काहीतरी की बेसिकली आपल्याला माहितीच आहे, सगळे काहीतरी कायचं लिंबू वर्गीय फळे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. रुटसिया काहीतरी की बेसिकली इथं फॅमिलीमध्ये, किंवा सिट्रस काहीतरी की बेसिकली इथं सॅपमध्ये. ओके, मग इथं काहीतरी की मुख्य असे असणारे काहीतरी की उदाहरणं जे आहेत ते आपण इथं बघू शकतो. एक्झाम्पल इथं स्वीट ऑरेंज असेल. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं मॅडरिन ऑरेंज असेल, त्याला फॅन्सी फ्रूट म्हणतात. पुढे काहीतरी की तिकडं पिमोला असेल, ॲसिड लाईम असेल, ग्रेप फ्रूट असेल, लेमन असेल, स्वीट लेमन असेल, आणि काहीतरी की सिट्रॉन. ओके, अशी बरेचसेच काहीतरी की मुख्यतः काहीतरी की तिकडे एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला रूट्स या काहीतरी की फॅमिलीमध्ये इथं पाहायला मिळतात. ओके, ऑरेंजच्या संदर्भात इथं आपल्याला सायंटिफिक नेम किंवा काहीतरी की बोटॅनिकल नेम पाहायला मिळतं.
ते म्हणजे काहीतरी घ्यायचं सिट्रस सेन्सी. ओके, सिट्रस सेन्सिस. मॅन्डरिन काहीतरी की ऑरेंजच्या संदर्भात जर बघितलं तर त्याला इथं सिट्रस रेटिक्युलेटा म्हणून काहीतरी की ओळखला जातं. पिमोलो असेल त्याला काहीतरी की सिट्रस मॅक्सिको म्हणून काहीतरी की ओळखला जातं. ॲसिड लाईम साधारणतः काहीतरी की सिट्रस ॲरोन्यू फिटोला. ओके, ॲरोन्यू फिटोला. ग्रेप फ्रूट जर बघितलं जे साधारणतः काहीतरी की लवकर ब्रेक होत असतं त्याच्या संदर्भात काहीतरी की सिट्रस पॅराडाईज लीफ. आणि लेमन जर बघितलं तर काहीतरी की सिट्रस लेमन म्हणून काहीतरी की ओळखला जातो. ओके, सो हे झाले काहीतरी की लिंबूवर्गीय फळांचे काहीतरी की महत्त्वपूर्ण एक्झाम्पल. ओरिजिनच्या संदर्भात जर बघितलं तर त्याच्या संदर्भात आपण ऑलरेडी काहीतरी की तिकडे डिस्कस केलेलं होतं. साधारणतः इथे असं काहीतरी की वाईडली बिलीफ आहे याचा जो ओरिजिन असेल तो चायना, मलाया आणि काहीतरी की इंडियामधला असावा. ओके, चायना, मलाया आणि काहीतरी की इंडियामधला असावा. त्याच्यानंतर सॉईलच्या संदर्भात जर आपण इकडं बघितलं तर म्हणजे काय, सिट्रसची काहीतरी की जी फळं असतात किंवा काहीतरी की ह्या रूट्स या काहीतरी तिकडं फॅमिलीमधली जी फळं असतात यांच्यासाठी काहीतरी तिकडं प्लांटेशनसाठी आवश्यक असणारी काहीतरी की किंवा रिक्वायर्ड असणारी काहीतरी की जमीन कोणत्या प्रकारची असते. सो लुमी सॉईल. ओके, लुमी सॉईल जे असते ती काहीतरी इकडं मुख्यतः इथं सिट्रसच्या काहीतरी की स्पीसीससाठी तिथं प्रेफर केले जाते. ठीक आहे, जसं आपण पोमोग्रेनेटमध्ये पण बघितलं होतं त्याच प्रकारे सिट्रससाठी पण काहीतरी तिकडं लुमी सॉईल जे असते ती काय केली जाते इथं प्रेफर केली जाते. त्याच्यानंतर प्लांटिंग. ओके, प्लांटिंगच्या संदर्भात जर बघितलं सो प्लांट द सीडलिंग इन पिट्स. ओके, इन पिट्स 75 बाय 75 सेंटीमीटर साईज. ओके, साधारणतः 75 काहीतरी तिकडं सेंटीमीटरचा काहीतरी की विड्थचा खड्डा असावा. खोली जी असेल ती काहीतरी की 75 सेंटीमीटर असावी आणि उंची जी असावी ती काहीतरी की साधारणतः 75 सेंटीमीटर काहीतरी की त्याची असावी. अशा प्रकारचे जे काहीतरी की खड्डे असतात त्याच्यामध्ये जी फळं असतात जे प्लांट्स असतात त्यांचं काहीतरी की प्लांटिंग जे असतं ते काहीतरी की तिथं केलं जातं. राईट. त्याच्यानंतर प्लांटिंगचा काहीतरी की जो स्पेस असतो तो साधारणतः 5 ते 6 काहीतरी की 5 ते काहीतरी की 6 मीटरचा असावा. म्हणजे एकतर काहीतरी की 5 बाय 5चा किंवा काहीतरीकडे 6 बाय 6चा दोन्हीपैकी काहीतरी की एक कोणत्या तरी काहीतरी की तिकडं स्पेसचा तिथं प्लांटिंग स्पेस असणं काहीतरी की आवश्यक असतं. पुढे जर बघितलं इकडं आपण प्लांटिंग टाईमच्या संदर्भात. ओके, तर इथे इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. ॲसिड लाईम, लिंबू आपण त्यांना म्हणतो, यांच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं तर साधारणतः डिसेंबर. ओके, डिसेंबर टू फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर काहीतरी की जून ते सप्टेंबर असे दोन काहीतरी की आपल्याला बहार जे आहेत किंवा काहीतरी की पिकांचा काहीतरी तिकडे टाईम आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ओके, पहिला आहे डिसेंबर ते काहीतरी की फेब्रुवारी आणि दुसरा काहीतरी की जून ते सप्टेंबर. आणि ऑरेंज किंवा काहीतरी की स्वीट ऑरेंजच्या संदर्भात जर बघितलं आता हे ॲसिड लाईम म्हणजे काहीतरी की लिंबू असतो जो काहीतरी की जास्तच आपण त्याला हे म्हणतो आंबट असतो. स्वीट ऑरेंज म्हणजे काहीतरी की गोड ऑरेंज असतात हे किंवा गोड संत्री असतात. यांच्या संदर्भात जर बघितलं तर साधारणतः जुलै ते सप्टेंबर. ओके, जुलै ते सप्टेंबर हा साधारणतः काहीतरी की आपल्याला प्लांटिंगचा पिरियड काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, मग साधारणतः काहीतरी की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर इथंपर्यंत काहीतरी की बेसिकली प्लांटिंग डन झालेलं असतं आणि त्याच्या पुढे काहीतरी की जी पीक असतं ते काहीतरी इकडे येण्यास सुरुवात होते. ओके, इथे त्याच्यानंतर कमर्शियल काहीतरी की प्रपोगेशन जर आपण इथं बघितलं किंवा काहीतरी की कमर्शियल प्रपोगेशन जर मेथड बघितली आपण ऑरेंज काहीतरी तिकडं किंवा इथं फ्रूट्सच्या काहीतरी इकडे फॅमिलीमध्ये तर इथं वेगवेगळ्या काहीतरी की बेसिकली फळासाठी वेगवेगळी मेथड जी आहे ती काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल काहीतरी की लाईम असेल, कुनो असेल, लेमन असेल, अँडरनेस ऑरेंज असेल किंवा काहीतरी की मग स्वीट ऑरेंज असेल त्यांच्यासाठी. लाईम लिंबूसाठी किंवा इथं जर आपण बघितली तर साधारणतः सीड मेथड जे असते ते यूज केले जाते. कुनोसाठी इथं बडिंग असेल, लेमनसाठी कटिंग मेथड असेल. ही क्वाईट अशी काहीतरी की फेमस अशी असणारी मेथड आहे. ओके, कटिंग मेथड. त्याच्यानंतर इथं मॅन्डरनीस ऑरेंज बडिंग मेथड यूज केली जाते आणि स्वीट ऑरेंजसाठी पण काहीतरी की याचं बडिंग मेथडच काहीतरी इकडे प्रेफर केली जाते किंवा काहीतरी की यूज केले जाते. ओके, त्याच्यानंतर
नेक्स्ट पॉईंट म्हणजे काहीतरी की इरिगेशनच्या संदर्भात पाण्याचा जो पुरवठा असतो तिथं ऑरेंजच्या काहीतरी तिकडं फ्रूटच्या संदर्भात. या संदर्भात जर आपण इथं बघितलं तर इथं बघू शकतो आपण साधारणतः रिंग और डबल रिंग मेथड इज यूज्ड और बेस्ट फॉर इरिगेशन. ओके, रिंग और काहीतरी की डबल रिंग मेथड इज बेस्ट फॉर काहीतरी तिकडं इरिगेशन, राईट. आता अगेन तेच असतं, ड्रीप इरिगेशन होते काहीतरी की रिंग इरिगेशन किंवा डबल रिंग इरिगेशन जे असते ना तिथं काहीतरी की ऑरेंजच्या काहीतरी की पिकांच्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. पुढे व्हरायटी संदर्भात जर बघितलं आपण इथं तर आपण इथं बघू शकतो डिफरंट काहीतरी की बेसिकली जे प्रोडक्ट आहेत किंवा काहीतरी की फळं आहेत लिंबूवर्गीय त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी की वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इथं बघितलं स्वीट ऑरेंजच्या किंवा काहीतरी की गोड संत्रीच्या संदर्भात सो इथं आपल्याला पाहायला मिळतात पायनॅपल असेल, ब्लड रेड असेल, मोसंबी असेल, ओके, वॉशिंग्टन बर्ड काहीतरी की मेटन असेल, वेलन्सी असेल, सतगुडी असेल, हामलीन असेल आणि काहीतरी की जाफा असेल. ओके, जाफा या स्वीट ऑरेंजमधल्या काहीतरी की मुख्यतः काहीतरी की आपल्याला व्हरायटीज आहेत त्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथे मँडरीन ऑरेंज. ओके, मँडरीन ऑरेंज इथं आपल्याला नागपूर, त्याच्यानंतर कुनो जे आहे ती बेसिकली काहीतरी की हायब्रिड अशी असणारी काहीतरी की टाईप आहे. सोबतच इथे सत्सुमा सीडलेस असते ही, सलाट असेल, त्याच्यानंतर काहीतरी की दार्जिलिंग असेल, कुर्ग असेल, कोडाई ऑरेंज असेल आणि काहीतरी की एम्परर असेल. ओके, एम्परर असेल. इथे आपण जर बघितलं नागपूर कुनो आणि सोबतच काहीतरी इकडं कुर्ग आणि काहीतरी की कोडाई ऑरेंज असेल. या मुख्यतः काहीतरी की भारतामध्ये जास्त प्रमाणात काहीतरी इकडे पिकवले जाणारे ह्या व्हरायटी आहेत. ओके, पुढे जर काहीतरी इकडं पिमेलो संदर्भात जर बघितलं सो इथं आपण बघू शकतो याच्या काहीतरी की व्हरायटीज चाकोत्रा असेल, त्याच्यानंतर काहीतरी की चाक्या असेल, वॉल्टर असेल आणि काहीतरी की पियर असतील. या मुख्य अशा काहीतरी की व्हरायटीज ज्या आहेत त्या इथे पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर फोर्थ नंबरच्या इथे म्हणजे काहीतरी की ॲसिड लाईम लिंबूच्या संदर्भात जर बघितलं तर इथं कागजी लिंबू किंवा कागदी लिंबू म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. त्याला साल जी असते ती वरची ती काहीतरी की साधारणतः हलकी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून थोडीशी कमी अशी काहीतरी की जाडसर असते, तिला कागदी लिंबू म्हणतात. त्याच्यानंतर काहीतरी की पती लिंबू असेल, त्याच्यानंतर काहीतरी की कालगाल असेल, इंदोरी सीडलेस असेल, PKM1 असेल, त्याच्यानंतर काहीतरी की रसराज असेल, त्याच्यानंतर चक्रधार असेल आणि काहीतरी की साई सरबती असेल. ओके, या मुख्यतः काहीतरी की ॲसिड लिंबूच्या व्हरायटी आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, पुढे आहे कुनो. जसं मगाशीच सांगितलं होतं कुनो जी आहे ती काहीतरी की ॲज अ हायब्रिड अशी असणारी काहीतरी की व्हरायटी आहे. ओके, कुनो. सो किंग and a willow leaf. Okay, willow leaf. Introduced in India in 1959 from USA. Okay, from USA, and we grow in a HDP. High काहीतरी तिकडे basically by using trayer citrage. Okay, as a rootstock by spacing tillage plant at 1.8:1.8 square kilometer. Okay, square kilometer. Okay. आणि त्याच्यानंतर इथं नेक्स्ट पॉईंट म्हणजे काहीतरी की रिक्वायरमेंट ऑफ मेजर न्यूट्रियंट्स. ओके, रिक्वायरमेंट ऑफ मेजर न्यूट्रियंट्स इन अ डिफरंट स्टेज किंवा काहीतरी की डिफरंट एज. मग इथं पण साधारणतः काहीतरी की तेच असतं, नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर काहीतरी इथे फॉस्फरस असेल आणि काहीतरी की त्याच्यासोबतच काहीतरी की ॲज अ पोटॅशियम असेल यांची असणारी काहीतरी की तिकडं रिक्वायरमेंट. ओके, या साधारणतः काहीतरी की अशा स्वरूपाचे आपल्या इथं पाहायला मिळतात. इथं इयर्स आहेत, इथं काहीतरी की NPKचे काहीतरी कडे असणार आहे त्याची रिक्वायरमेंट आणि काहीतरी की डिफरंट इयर्स वेगवेगळ्या काहीतरी की तिकडे इयर्समध्ये. ओके, आणि इव्हन काहीतरी की अबाव 5 इयर. सोबतच इथं स्प्रे झिंक सल्फेट ॲट द रेट ऑफ 0.5% 500 ग्रॅम इन अ 100 लिटर ऑफ वॉटर ट्राईस इन अ इयर. साधारणतः मार्च, जुलै आणि काहीतरी ऑक्टोबरमध्ये इथे देणं काहीतरी की आवश्यक असतं. ठीक आहे. फ्लावरिंग टाईमच्या संदर्भात जर बघितलं इथं सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो कॉमनली काहीतरी की फेब्रुवारी टू मार्चमध्ये काहीतरी की फ्लावरिंग असते.
आणि तेच इथं मँड्रिनच्या संदर्भात जर बघितलं तर काहीतरी की फेब्रुवारी, याच्यामध्ये पण काहीतरी की फेबमध्ये आंबे बहार असतो, जूनमध्ये मेघबहार असतो आणि ऑक्टोबरमध्ये काहीतरी की हस्तबहार असतो. सो 3 काहीतरी की तिकडं जे बहार असतात ते आपल्याला साधारणतः इथं मॅड्रिनमध्ये काहीतरी की पाहायला मिळतात. ओके. फ्रुटिंग टाईमच्या संदर्भात जर बघितलं तर रेनी सीझन म्हणजे साधारणतः काहीतरी की इथं जर आपण इथं बघितलं फेब्रुवारी टू मार्चच्या पिरियडमध्ये काहीतरी की तिकडं जर प्लांटेशन जर तिथं केलेलं असेल किंवा फ्लावरिंग जर आलेले असेल, सो जे फ्रुट्स असतात ते साधारणतः काहीतरी की रेनी सीझनमध्ये तिथं यायला चालू होतात. आणि साधारणतः काहीतरी की एंडला म्हणजे सप्टेंबर टू ऑक्टोबरच्या काहीतरी की तिकडं एंडपर्यंत तिथं पीक जे असतात ते काहीतरी की साधारणतः आपण तिथं तयार व्हायला काहीतरी की सुरुवात होते, परिपक्व किंवा काहीतरी तिकडं हार्वेस्टिंगचा काहीतरी की पिरियड जो आहे तो पाहायला मिळतो. आणि साधारणतः तिथे काहीतरी की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पीक जे असतं ते काहीतरी की उपलब्ध होऊन जातं मार्केटमध्ये. मेजर पेस्टच्या संदर्भात जर बघितलं इथं आणि डिझीजच्या संदर्भात जर बघितलं, सो ऑलरेडी काहीतरी की थोडंसं आपण इथं बघितलं होतं. सिट्रस काहीतरी की सेला असेल, त्याच्यानंतर काहीतरी की फ्रूट सकिंग मोट असेल आणि बटरफ्लाय असेल. या मुख्यतः काहीतरी की ज्या पेस्ट आहेत ते इथं सिट्रस फ्रूटच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात. आणि डिझीजमध्ये काहीतरी की सिट्रस कॅन्कर असेल, सोबतच काहीतरी की डायबॅक असेल आणि काहीतरी की सिट्रस गिमोसिस असेल. या मुख्य अशा असणाऱ्या काहीतरी की डिझीज जे आहेत तिथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर साधारणतः काहीतरी की इथं उत्पादनाच्या संदर्भात जर आपण इथं डिस्कस केलं तर इथं आपण बघू शकतो लाईम, लेमन, ऑरेंज. ऑरेंजमध्ये काहीतरी की माल्टा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की ॲज अ महानिंबू किंवा काहीतरी की त्याला इडलिंबू आपण म्हणतो त्याला. यांच्या उत्पादनाच्या संदर्भात जर बघितलं सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की लाईम असेल, साधारणतः 150 ते काहीतरी की तिकडे 1000 फ्रुट्स निघतात प्रति झाडापाठीमागं. लेमनच्या संदर्भात जर बघितलं तर काहीतरी की साधारणतः 300 ते काहीतरी की 300 ते काहीतरी की 5000 फ्रुट्स असतात ते काहीतरी की प्रति झाडापाठीमागं आपल्याला काहीतरी की मिळतात. ऑरेंज आणि माल्टा बघितलं तर साधारणतः 5000 काहीतरी तिकडं फ्रुट्स असतात ते प्रति काहीतरी की झाडापाठी मिळतात. आणि इडलिंबू किंवा काहीतरी की मोठा लिंबू असतो त्या संदर्भात जर बघितलं तर साधारणतः 3000 काहीतरी की जे फ्रुट्स असतात किंवा फळं जे असतात ती प्रत्येकी काहीतरी की एका झाडापाठीमागं आपल्याला तिथं मिळतात. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे बनाना. ओके. पुढचं काहीतरी की बेसिकली जो हे आहे फळ आहे ते काहीतरी की बनाना आहे, त्याच्या संदर्भात पाहूया आपण आता. ठीक आहे. पुढचा प्लांट आहे तो म्हणजे काहीतरी की किंवा क्रॉप आहे तो म्हणजे काहीतरी की याचा बनाना, केळी.
ठीक आहे. बनाना. सो इथं बनानाच्या संदर्भात जर बघितलं, सो बनाना इज कॉमनली नोन ॲज द ॲडम्स फिग. ओके, ॲडम्स फिग म्हणून काहीतरी तिकडं ओळखलं जातं. त्याच्यानंतर ट्री ऑफ विजडम. ओके, ट्री ऑफ विजडम ह्या नावाने देखील काहीतरी त्याला तिथं ओळखलं जातं. त्याच्यासोबतच ट्री ऑफ पॅराडाईज. ओके, ट्री ऑफ काहीतरी तिकडं बेसिकली पॅराडाईज म्हणून देखील काहीतरी की केळीच्या तिथे काहीतरी की प्लांटला किंवा काहीतरी की त्या पिकाला ओळखलं जातं. ठीक आहे. कल्पतरू, ट्री ऑफ काहीतरी की वर्च्यूज असं देखील काहीतरी की त्याला ओळखलं जातं. आणि ॲपल ऑफ काहीतरी की पॅराडाईज. ओके, ॲपल ऑफ पॅराडाईज किंवा काहीतरी की ट्री ऑफ पॅराडाईज ह्या देखील काहीतरी की नावाने बनानाला किंवा काहीतरी की केळीच्या झाडाला तिथं ओळखलं जातं. आता इथं कमर्शियल ॲज वेल ॲज काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू तिथे घरगुती काहीतरी तिकडे खाण्यासाठी आणि सोबतच काहीतरी तिकडं आपण त्याला काहीतरी की तिकडे पूजा आरतीसाठी देखील काहीतरी की मुख्यतः असा काहीतरी की यूज केला जाणारा काहीतरी की जो प्लांट असेल तो कोण आहे तर काहीतरी की ॲज अ बनाना. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितले तर आपण सो बनाना इज अ कॅल्सिफ्यूग. ओके, कॅल्सिफ्यूग. ओके, कॅल्सिफ्यूग अँड क्लॉरिफिक क्रॉप. ओके, क्लॉरिफिक क्रॉप. क्लॉरिफिक क्रॉप किंवा काहीतरी की कॅल्सिफ्यूग म्हणजे काय की लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की आपल्याला इथे बेसिकली ज्या कॅलरीज ज्या असतात त्या काहीतरी तिकडं प्राप्त होतात. ओके, लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की ज्या कॅलरीज असतात ना त्या आपल्याला इथे प्राप्त होतात. साधारणतः 67 टू काहीतरी की 130 एवढ्या ज्या कॅलरी असतात त्या काहीतरी की आपल्याला साधारणतः इथं 100 ग्रॅम काहीतरी की केळीपासून काहीतरीकडं प्राप्त होतात. ओके, त्याच्यानंतर इट इज अ मॉइश्चर लिव्हिंग प्लांट. ओके, मॉइश्चर लिव्हिंग प्लांट म्हणून मुख्यतः काहीतरी की आपण जर बघितलेला ज्या ठिकाणी काहीतरी की जास्त मॉइश्चर कंटेंट काहीतरी की प्रेझेन्स असतात ना त्या ठिकाणी केळीची जी काहीतरी की तिकडं झाडं जी असतात ना ती काहीतरी की मोठ्या प्रमाणात काहीतरी इकडं उगवलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता काँगोचं वगैरे खोरं जर कधीतरी तुम्ही ऐकलं असेल त्या संदर्भात किंवा ब्राझीलमधली काहीतरी की जी जंगलं बघितलं असेल तर तिथे आपल्याला मुख्यतः काहीतरी की केळीचे उंच उंच झाडं जे आहेत ना आणि इवन इकडे इंडोनेशिया किंवा काहीतरी इकडं मलेशिया असेल इथे देखील काहीतरी की आपल्याला केळीची जी मोठी मोठी जी झाडं आहेत ती काहीतरी की पाहायला मिळतात. कारण का तर काहीतरी की ॲज अ मॉइश्चर लिव्हिंग काहीतरी की प्लांट आहे हा. राईट. त्याच्यासोबतच काहीतरी की ॲज अ हार्बिशियस. अगेन याचा जो उपयोग असेल तो काहीतरी की आपण तिकडे ॲज अ औषध म्हणून देखील काहीतरी की करू शकतो किंवा काहीतरी की केला जातो. त्याच्यानंतर जर आपण इकडे बघितलं सो हा कशा प्रकारचा आहे प्लांट तर काहीतरी की ॲज अ मोनोकायटोलिडेनियस. ओके, मोनोकायटोलिडेनियस म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडं एक बीजपत्री असणारा काहीतरी की बेसिकली हा प्लांट आहे. त्याच्यासोबतच मोनोकार्पिक अँड ट्रिप्लॉइड फ्रूट क्रॉप. फ्रूट जो असतो तो काहीतरी की बेसिकली आपल्याला माहीत आहे याच्यामध्ये काहीतरी की ज्या बिया असतात त्या बेसिकली काहीतरी की एकदम लहान आकाराच्या असतात ज्या काहीतरी की ॲज अ निग्लिजिबल असतात. म्हणजेच काहीतरी की ॲज अ मोनोक्रॉपिक आणि काहीतरी की ट्रिप्लॉइड फ्रूट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण इथं बघितलं तर बोटॅनिकल काहीतरी की नेमच्या संदर्भात सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो इथे ट्रीचा काहीतरी की बेसिकली बोटॅनिकल नेम जो आहे तो ॲज अ मुसा पॅराडिसिया म्हणून काहीतरी की ओळखला जातो. ओके, मुसा पॅराडेसिया किंवा काहीतरी की मुसा सॅप्टियम. ओके, सॅप्टियम या बोटॅनिकल काहीतरी की नावाने इथं बनानाला काहीतरी की ओळखलं जातं. जर फॅमिली जर इथं बघितली तर काहीतरी की आपल्याला इथं मुसेसी. ओके, मुसेसी इथं फॅमिली आपल्याला इथं पाहायला मिळते. मुसेसीमध्ये काहीतरी की बेसिकली बनानाचे काहीतरी की वेगळे जे प्रकार आहेत ना ते सगळे या फॅमिलीमध्ये काहीतरी की येतात किंवा काहीतरी की केळीचे तिथे प्रकारामध्ये. त्याच्यानंतर ओरिजिनच्या जर संदर्भात जर बघितलं तर इथं आपल्याला महत्त्वपूर्ण अशी काहीतरी की इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. इंडिया आणि काहीतरी की चायना हेच काहीतरी इकडं केळीच्या काहीतरी की पिकाचे किंवा काहीतरी की केळीच्या ट्रीचे काहीतरी तिकडं उगमस्थान असावे किंवा काहीतरी की ओरिजिन प्लेस असावे असं शास्त्रज्ञांचं काहीतरी तिकडं एकमत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लायमेट याच्याही संदर्भात आपण तिथं ऑलरेडीच काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. ओके, इट इज अ ट्रॉपिकल ॲज वेल ॲज अ सब ट्रॉपिकल क्लायमेट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं प्लांट. ओके, केळीचं काहीतरी की बेसिकली जे झाड असतं किंवा काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू जे पीक असतं हे मुख्यतः काहीतरी की ट्रॉपिकल आणि काहीतरी की सब ट्रॉपिकल काहीतरी की तिकडं प्लांट किंवा काहीतरी की पीक म्हणून ओळखलं जातं.
आणि म्हणूनच काहीतरी की आपण बघू शकतो ओव्हरऑल काहीतरी की पूर्ण जगाचा जो ट्रॉपिकल आणि काहीतरी की सब ट्रॉपिकल जो बेल्ट आहे किंवा काहीतरी की जो एरिया आहे ना, याच ठिकाणी आपल्याला केळीचं काहीतरी की जे उत्पादन आहे ते मुख्यतः काहीतरी की एकवटलेलं पाहायला मिळतं. राईट. त्याच्यानंतर सॉईलच्या जर संदर्भात बघितलं की कोणत्या प्रकारची जी सॉईल असते ती काहीतरी इकडं रिक्वायर्ड असते कशासाठी, तर काहीतरी त्याचं केळीच्या पिकासाठी. सो इथं आपण बघू शकतो वेल ड्रेन. ओके, वेल ड्रेन आणि काहीतरी की ॲज अ लुमी. ओके, पाण्याचा काहीतरी की निचरा जो असेल तो काहीतरी की सहजपणे होणार आहे आणि काहीतरी की ॲज अ लुमी सॉईल जे असते ते काहीतरी इकडं बनानाच्या काहीतरी की कल्टिवेशनसाठी तिकडं सुटेबल असते. सो म्हणून आपण इथं बघतो वॉटर काहीतरी की लॉगिंग न होणारी सॉईल म्हणजेच काहीतरी की लुमी सॉईल. त्या ठिकाणी काहीतरी की थोडेसे जे काय म्हणू आपण त्याला दगडमाती काहीतरी की तिकडं जास्त प्रमाणात असते. अशा ठिकाणी काहीतरी की केळीचे जे पीक असते ते काहीतरी तिकडं घेतलं जातं किंवा केळीच्या काहीतरी की पिकासाठी तिकडं काहीतरी की उपयुक्त असं असतं. त्याच्यानंतर अल्कलाईन अँड सॅलिन सॉईल शुड बी अवॉइडेड. ओके, शुड बी अवॉइडेड. अल्कलाईन आणि काहीतरी की सॉलिन सॉईल म्हणजे काहीतरी की ज्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला pH लेवल जो आहे तो काहीतरी की तिकडं खूपच काहीतरी की खाली गेलेला आहे आणि खूपच काहीतरी की जास्त आहे. अशा ठिकाणी काहीतरी की बेसिकली केळीची जी पिकं असतात किंवा काहीतरी की जे उत्पादन असतं ते घेता येत नाही. ओके, कारण का जी झाडं जे असतात ते काहीतरी तिकडं तिथं सॅलिन सॉईलला काहीतरी तिकडं खूपच जास्त काहीतरी ॲज अ सेन्सिटिव्ह असतात म्हणून. त्याच्यानंतर प्लांटिंगच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो सकर्स आर प्लांटेड बाय यूज ट्रेंच मेथड. ओके, यूज ट्रेंच मेथड इन तमिळनाडू ॲज वेल ॲज फोरो मेथड. ओके, ॲज वेल ॲज फोरो मेथड इन गुजरात ॲज वेल ॲज द महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र. ट्रेंचेस म्हणजे काहीतरी की खंदक असे खोदलेले असतात चौकोनी काहीतरी की आकाराचे आणि त्याच्यामध्ये काहीतरी की प्लांटेशन जास्त ते डिस्टन्स ठेवून साधारणतः काहीतरी तिकडे 1.8 बाय 1.8 अशा प्रकारचा काहीतरी की डिस्टन्स ठेवून पिकं जे असतात ते काहीतरी की लावले जातात. आणि महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये जर बघितलं तर नांगरलेले जे पाट असतात ते बनवले जातात आणि त्याच्यामध्ये काहीतरी की जे काय म्हणू आपण प्लांट जे असतात ते काहीतरी की लावले जातात. सो आपण असं म्हणू शकतो इंडियामध्ये प्लांटेशन जे असेल बनानाचं ते आपल्याला काहीतरी की एरिया वाईज तिथं व्हेरियस किंवा काहीतरी की वेगळं असं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यासोबतच इथे सकर्ससोबतच काहीतरी तिकडं ॲज अ सेडिलिंग मेथड जी असेल ती देखील काहीतरी की यूज केली जाते आणि त्याच्यासाठी साधारणतः 60 बाय 60 आणि 60 सेंटीमीटरचं काहीतरी तिकडं विड्थ हाईट आणि काहीतरी की तिकडं डेप्थ असावे अशा प्रकारचा खड्डा तिथं काहीतरी की बनवून त्याच्यामध्ये सेडिलिंग जे असेल ते काहीतरी तिकडं केले जातात. ओके, प्लांटिंग स्पेसच्या संदर्भात आत्ताच इथं मी तुम्हाला सांगितलं साधारणतः 1.8 बाय 1.8चा काहीतरी तिकडं स्पेस असावा जो बसारी त्याच्यानंतर काहीतरी की कुहान आणि सोबतच काहीतरी की जावरे ह्या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे वाण आहेत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं जाती आहेत याच्यासाठी हा स्पेस काहीतरी तिकडं थोडासा सुटेबल असतो आणि तेच 2.1 बाय 2.1 हा जर बघितला तर याच्यामध्ये पुवन रस्ताली त्यासोबतच काहीतरी की नरेंद्रन आणि रुबोस्ता. ओके, रुबोस्ता यांच्यासाठी हा जो स्पेस आहे तो थोडासा काहीतरी इकडं रिक्वायर्ड किंवा काहीतरी की सुटेबल आहे. ठीक आहे. नंतर कमर्शियल प्रपोगेशन. ओके, कमर्शियल प्रपोगेशन ऑफ बनाना प्लांट्स. सो इथे जर आपण इकडे बघितलं तर इथं बघू शकतो आपण सकर्स स्वॉर्ड सकर्स. ओके, आता ही ॲक्च्युली काहीतरी की मेथड आहे हिच्या संदर्भात आपण ऑलरेडी काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्नमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि सोबतच काहीतरी की रायझोम्स. ओके, रायझोम्स या ज्या बेसिकली मेथड असतात त्या काहीतरी की तिकडे वाईडली काहीतरी की यूज केल्या जातात. सकरच्या संदर्भात द सिलेक्ट सॉर्ड. ओके, सिलेक्ट सॉर्ड सकर शुड बी और सकर्स ऑफ 50 to 75 ग्रॅम width and then it should be free from disease as well as the nematodes. Okay, nematodes. त्याच्यानंतर apart from sword suckers cut rhizomes त्याच्यासोबतच काहीतरी की which is called as the beets and the peepers are also used for propagation. Okay, इथे सकर स्वॉर्डच्या काहीतरी की व्यतिरिक्त रायझोम्स असेल आणि सोबतच काहीतरी की पेपर जे असेल ना
या देखील काहीतरी की मेथड जे आहेत ते वाईडली काहीतरी तिकडे यूज केल्या जातात. आणि त्याच्यानंतर काहीतरी की प्लांटिंगच्या संदर्भात जर बघितलं तर इथे आपण काहीतरी की बघू शकतो. पुवना, ओके, पुवना असेल, रस्थली असेल आणि काहीतरी की मोंथाना असेल आणि सोबतच काहीतरी की कारा पोरवल्ली असेल आणि नायपून असेल. ह्या साधारणतः फेब्रुवारी ते काहीतरी की एप्रिलच्या दरम्यान काहीतरी की घेतल्या जातात. ठीक आहे. आणि नंद्राण असेल आणि काहीतरी की रोबस्ता असेल या साधारणतः एप्रिल ते काहीतरी की मेच्या दरम्यान तिकडे घेतल्या जातात. आणि हिल बनाना म्हणजे काहीतरी की मुख्यतः काहीतरी की आपल्याला हे नॉर्थ ईस्टमध्ये काहीतरी की पाहायला मिळतात. या साधारणतः एप्रिल ते काहीतरी की मेच्या दरम्यान येतं प्लांटिंग असं त्यांचं काहीतरी की ते केलं जात असतं. नेक्स्ट इरिगेशनच्या संदर्भात. सो इथे इरिगेशनच्या संदर्भात जर बघितलं तर इथं आपण बघू शकतो इरिगेशन किंवा काहीतरी की इरिगेट इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग. प्लांटिंग झाल्यानंतर काहीतरी की लगेच तिथं इरिगेशन जे असतं ना ते काहीतरी की तिकडं देणं तिथं आवश्यक असतं. ओके. त्याच्यानंतर गिव्ह लाईफ सेव्हिंग इरिगेशन आफ्टर 4 days. ओके, आफ्टर 4 days and a subsequent irrigation are to be given once in a week for a garden land banana and once a 10 to 15 days for a wetland. Okay, 10 to 15 days for a wetland. गार्डन म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं काय म्हणू आपण तिकडं रो टाईपनी काहीतरी की लावलेलं जे काहीतरी की बनानाचे प्लांट्स असतील त्यांच्यासाठी काहीतरी की साधारणतः आठवड्यातून काहीतरी की एकदा पाणी तिथं देणं आवश्यक असतं. आणि तेच जर आपण साधारणतः काहीतरी की वेटलँड एरियामधले म्हणजे ज्या ठिकाणी पाणी जे असतं ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने काहीतरी की अवेलेबल असतं याच्या संदर्भात जर बघितलं तर तिथे साधारणतः काहीतरी की आपण बघू शकतो 15 काहीतरी की तिकडे डेच्या इंटरवलनी पाणी देणं तिथं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर इरिगेट द फील्ड कॅपियसली आफ्टर एव्हरी मेन्यूर ॲप्लिकेशन. ओके, ज्या वेळेला काहीतरी इकडं मॅन्युअर असेल किंवा काहीतरी की जे खतं असतील ना यांचा ज्या वेळेला काहीतरी की वापर केला जातो त्या वेळेला काहीतरी की पाणी देणं इथं अगेन काहीतरी की आवश्यक असतं. देन यूज ड्रीप इरिगेशन 5 to 10 liter per plant per day for planting to 4 months. Then 10 to 15 liter per plant per day from 5th to shooting of and 15 liters per plant per day for shooting to till 15 days prior to harvest. ओके. आता याच्या व्यतिरिक्त वरती जे काहीतरी की इरिगेशन बघितलं त्याच्यासोबतच ड्रीप इरिगेशन जे आहे ना ते देखील काहीतरी तिकडं मोस्ट कॉमनली काहीतरी की यूज केलं जातं. कशासाठी तर काहीतरी की ॲज अ बनानाच्या प्लांटसाठी. आणि याच्यासाठी वॉटरची रिक्वायरमेंट असेल ते आपल्याला सुरुवातीपासून ते काहीतरी तिकडं हार्वेस्टिंगपर्यंत वेगवेगळ्या काहीतरी तिकडं आकाराची तिथे दिली गेलेली आहे. जसं की आपण इथं बघू शकतो साधारणतः काहीतरी तिकडं प्लांट असेल त्यांना काहीतरी की लावल्यापासून साधारणतः 4 monthपर्यंत तिथं प्रत्येक दिवशी काहीतरी की 5 ते काहीतरी की 10 लिटर प्रत्येक झाडाला काहीतरी की पाणी देणं तिथं अपेक्षित असतं. तेच तिथून पुढे ओके साधारणतः काहीतरी की तिकडं 10 ते काहीतरी की 15 लिटर पाणी जे असेल ते तिथं काहीतरी की 5th monthमध्ये आपल्याला द्यावं लागतं. आणि हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये साधारणतः काहीतरी की 15 लिटर पाणी जे असेल प्रत्येकी काहीतरी की झाडासाठी तिथं प्रत्येक दिवशी काहीतरी की देणं अपेक्षित आहे. ओके, हे झालं इरिगेशनच्या संदर्भात. त्याच्यानंतर जर इथं आपण काहीतरी की व्हरायटीज बघितल्या तर खूप साऱ्या आणि मुख्यतः काहीतरी की व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात ज्या वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी तिकडे उत्पादित केल्या जातात. जसं रोबुस्ता असेल, लॅक्टिन असेल, पुवान असेल, हरिचाल असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चनी चंपा असेल, रुस्थली असेल, लाल केली असेल, H1, H2, CO2, CO1 असेल. त्याच्यानंतर काहीतरी की मंथन असेल आणि काहीतरी की बत्तासी असेल. या मुख्य अशा काहीतरी की व्हरायटीज आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि यांचं क्लासिफिकेशन आपण इकडे काहीतरी की पुन्हा पुढे वेगवेगळ्या काहीतरी की एरियानुसार इथं बघू शकतो. फॉर एक्झाम्पल डेझर्ट. ओके, डेझर्ट म्हणजे काहीतरी इकडे खाण्यामध्ये मुख्यतः काहीतरी ह्यांचा वापर केला जातो. तो इथं रोबस्टा असेल, त्याच्यानंतर काहीतरी की ड्रॉप असेल. ठीक आहे, ड्रॉप काहीतरी की कॅव्हेंडिश असेल, त्याच्यानंतर काहीतरी की ग्रँड असेल, रस्तली, वायल काहीतरी की वजरी, पुवान, नंद्रान, रेड बनाना. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की कोपरवली असेल. या डेझर्ट काहीतरी की व्हरायटीज आपल्याला इथं पाहायला मिळतात. कोलनुरी म्हणजे काहीतरी की आपल्याला इथं मंथन असेल,
त्याच्यानंतर काहीतरी की आशामंथन असेल आणि काहीतरी की चक्काई असेल. डेझर्ट आणि काहीतरी की कलनरीमध्ये येतं. नंदरण पाहायला मिळतं. हिली एरियामध्ये काहीतरी की मुख्यतः येतं. विरूपक्ष असेल, श्रीमुलाई असेल आणि काहीतरी की नरमाई असेल आणि सोबतच काहीतरी की रेड बनाना पाहायला मिळतात. आणि हायब्रिडमध्ये जर इथं आपण बघितला सो F1IA1 गोल्ड काहीतरी की फिंगर आणि CO1 आणि सोबतच काहीतरी की P1 या मुख्य अशा काहीतरी की आपल्याला हायब्रिड व्हरायटी इथं बनवण्याच्या संदर्भात पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर साधारणतः इथं काहीतरी की आपण जर हे जर बघितले काय म्हणून आपण त्याला काहीतरी की रिक्वायरमेंट काहीतरी तिकडे जास्त असणाऱ्या न्यूट्रिशनच्या संदर्भात. सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो स्प्रे जो असेल मायक्रो काहीतरी की न्यूट्रिएंटचा, त्याच्यामध्ये काहीतरी की झिंक सल्फरचा काहीतरी की जो स्प्रे असेल, त्याच्यानंतर काहीतरी की आयर्न सल्फरचा स्प्रे असेल, हे काहीतरी तिकडं 5-3 किंवा काहीतरी की 7 मंथच्या काहीतरी की इंटरव्हलने तिथं देणं आवश्यक असतं. फ्लावरिंग आणि काहीतरी की फ्रुटिंगच्या संदर्भात जर बघितलं तर इथं आपल्याला पिरियड जो आहे तो इथं फ्लावरिंगच्या संदर्भात पाहायला मिळतो. जून टू काहीतरी की तिकडे जुलै असेल आणि फ्रुटिंगच्या संदर्भात जर बघितलं तर साधारणतः तिथे नोव्हेंबर टू काहीतरी की डिसेंबर असं काहीतरी की पाहायला मिळतो. ठीक आहे. फ्लावरिंग असते ती जून टू जुलैमध्ये होते आणि फ्रुटिंग असते ती काहीतरी की नोव्हेंबर टू डिसेंबरच्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगेन इंटरक्रॉपिंग जे असते ती देखील काहीतरी इकडे रिक्वायर्ड आहे किंवा कुठेतरी रेकमेंडेड आहे आणि याच्या संदर्भात ऑलरेडी काहीतरी की आपण तिथे डिस्कस केलेलं होतं. सुरुवातीलाच काहीतरी इकडे हॉर्टिकल्चर काहीतरी की जे प्लांट होते ते डिस्कस करताना काहीतरी की आपण तिथं बघितलेलं होतं की इंटरक्रॉपिंग जे असते ते काहीतरी की आपण इकडे करू शकतो, कारण मधला जो स्पेस असतो तो काहीतरी की खूप मोठा असतो आणि त्या ठिकाणी काहीतरी तिकडं इतर अदर जे क्रॉप्स असतात ते काहीतरी की आपण ग्रो करू शकतो. ठीक आहे. सो इथं रेकमेंडेड किंवा काहीतरी की सुटेबल असे असणारे काहीतरी की क्रॉप्स कोणते असतात. तिथं आपण बघू शकतो लगोमिनस काहीतरी तिकडे व्हेजिटेबल्स असतील, बीटरूट, 11 फूट याम असेल, ओके, सन हंप असेल, दे कॅन बी ग्रो ॲज अ इंटरक्रॉप. ओके, इंटरक्रॉप. However, avoid growing of cucurbitous vegetables. ओके, cucurbitous vegetables. लगोमिनस काहीतरी की प्लांट्स असतात ते काहीतरी तिकडं सुटेबल असतात किंवा कुठेतरी ॲज अ फिजिबल असतात, मात्र काहीतरी की ॲज अ व्हेजिटेबल काहीतरी तिकडं जे हे असतात फ्रूट जे असतात ते काहीतरी तिकडं अवॉइड केले जातात किंवा काहीतरी तिकडं कुठेतरी फिजिबल नसतात. ओके. त्याच्यानंतर इथे थोड्याशा काहीतरी की त्यांच्या याच्या संदर्भात जर बघितला डिजीजच्या संदर्भात, सो इथं काहीतरी की बघू शकतो इथे डॅनवेलिंगमध्ये रिमूव्हल ऑफ काहीतरी की मेल बड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द फिमेल फेज अँड डिसकिंग. ओके, रिमूव्हल ऑफ अनडिझायर्ड सकर्स डन वन्स इन 45 days प्लांटिंग. फॉर गेटिंग मॅक्झिमम येल्ड मिनिमम 10 to काहीतरी की तिकडं 10 to 12 leaves are required to be retained on a mother plants. ओके, ऑन अ मदर प्लांट्स. जास्तीत जास्त काहीतरी की उत्पादनासाठी तिथे काहीतरी की तिकडं एका झाडावरती साधारणतः काहीतरी की 10 ते 12 काहीतरी की फांद्या असणं तिथं आवश्यक असतं. अदरवाईज काहीतरी की त्या तिथं कट करून टाकल्या जातात. ठीक आहे. सीडनेस ऑफ बनाना इज कंट्रोल बाय द स्प्रे. ओके, स्प्रे. देन बनाना कल्टिवेटर आर स्क्रीन बाय व्हायरस बाय एलिसा टेस्ट. ओके, बाय व्हायरस एलिसा टेस्ट. देन मेजर पेस्टमध्ये जर बघितलं तर इथं ऑलरेडी आपण इथं बघितलं होतं वेविल असेल आणि काहीतरी की ॲपिड्स असतात. हे मुख्यतः काहीतरी तिकडं केळीच्या काहीतरी की झाडाला तिथं अफेक्ट करणारे काहीतरी तिकडे पेस्ट आहेत. आणि डिजीज जर बघितला तर काहीतरी इकडं बंची टॉप असेल आणि तिथे सोबतच काहीतरी की सिगोटोका लिप डिजीज असेल आणि काहीतरी की पनामा विल्ट असेल. या डिजीज ज्या आहेत त्या काहीतरी की आपल्याला इथे पाहायला मिळतात. ठीक आहे. बनानाच्या काहीतरी तिकडे प्लांटच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर काहीतरी की आपल्याला त्याचे PY किंवा ते पाहायला मिळतात. ओके,
सो इथंपर्यंत काहीतरी की आपण काही जे इम्पॉर्टंट जे फ्रुट्स होते ना त्यांच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे मुख्यतः काहीतरी तिकडं हॉर्टिकल्चर काहीतरी तिकडं फ्रुट्स यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती इथंपर्यंत काहीतरी की आपण डिस्कस केलेली आहे. ओके, इथून पुढं साधारणतः थोडंसं जे काहीतरी की PYQ आहेत आपल्याला जे विचारले गेलेले आहेत रिसेंटलीच काहीतरी की एक्झाममध्ये त्यांच्या संदर्भात थोडंसं काहीतरी की आपण इकडे डिस्कस करूया. काहीतरी की जे PYQ आहेत रिसेंटली काहीतरी की जे एक्झाममध्ये आपल्याला ते विचारले गेले होते त्याच्या संदर्भात. सो हा 2024चा काहीतरी की AFOचा IBSने काहीतरी की कॅरिड आउट केलेला जो पेपर आहे त्याच्यामधले काहीतरी की काही मुख्य परीक्षेचे आणि प्रिलिमचे इथे काहीतरी की क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, ऑलरेडी काहीतरी आपण बरीचशी जी इन्फॉर्मेशन आहे ना यांच्या संदर्भात तिथे डिस्कस केलेली आहे. थोडीशी काहीतरी आपल्याला बघायचं आहे राईट इन द फॉर्म ऑफ काहीतरी तिकडे PYQ किंवा इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. पहिला हा इथं क्वेश्चन आहे तो म्हणजे काहीतरी की किंवा आपल्यासाठी ते विचारला गेला होता की ॲरोमा. ओके, ॲरोमा इन राईस ऑकर ड्यू टू विच केमिकल. ओके, विच केमिकल चावल में सुगंध किस रसायन के कारण आती है किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो तांदूळ जास्त भात जास्त त्याच्यामध्ये काहीतरी की जो वास असतो आपल्याला किंवा काहीतरी की जो सुगंध असतो तो कशामुळे येतो. आता इथे मुख्यतः काहीतरी की आपल्याला पटकन एक नाव तिथे पुढे येतं ते म्हणजे काहीतरी की तिकडे बासमती राईस किंवा इंद्रायणी. ठीक आहे, इंद्रायणी. आणि आता हा जो क्वेश्चन आहे तो का विचारला गेला असेल 2024च्या एक्झाममध्ये हे देखील काहीतरी की मला थोडंसं तुम्ही सांगा किंवा थोडंसं गेस करा. रिझन हे होतं की इंडिया आणि पाकिस्तान. ओके, इंडिया आणि पाक यांच्यामध्ये बेसिकली इथं बासमती राईसवरून तिकडं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये ओके वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये जो इथं काहीतरी तिकडं विपो आहे वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रायोरिटी राईट्स म्हणून काहीतरी की काम करणारा. ओके, इथे दोघांच्या मध्ये काहीतरी की बेसिकली केस होती ती काहीतरी की बासमती राईसच्या काहीतरी की ओरिजिनमुळे काहीतरी इकडं उद्भवलेली होती आणि म्हणूनच हा काहीतरी की प्रश्न देतो होता तो विचारला गेलेला आहे की बासमती राईस जो आहे तो काहीतरी की नक्की कुठला उगम आहे किंवा ओरिजिन तिचं कुठलं आहे. तो पाकिस्तानने दावा केला होता की ते पाकिस्तानमधलं आहे आणि इंडियाचा असा दावा होता की तिचं ओरिजिन जे आहे ते इंडियामधलंच आहे. ओके, मात्र ह्या कॉन्ट्रोवर्सी न जाता तिथं IBPSने आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारे विचारला की राईसमध्ये काहीतरी की बेसिकली जो ॲरोमा असतो किंवा काहीतरी की जे स्मेल असते ओके सुगंध तो आपल्याला काहीतरी की कोणत्या तिकडे काहीतरी की घटकामुळे काहीतरी इकडे पाहायला मिळतो कोणत्या केमिकलमुळे. ओके, सो इथं ऑप्शन होते आपल्याला 2 बुटाइल 1 पॅरोलाइन 2 ॲसेटाईल. ओके, 2 ॲसेटाईल आणि 1 काहीतरी इकडं पॅरोलाइन 1 ॲसेटाईल असेल आणि काहीतरी की 2 पॅरोलाइन असेल. त्याच्यानंतर काहीतरी की डायसेटालाईल पॅरोडाईन आणि काहीतरी की नन ऑफ दी अबाव. तो आपण याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन होती किंवा काहीतरी की माहिती जी होती ना ती काहीतरी की ऑलरेडी आपण तिथं डिस्कस केलेली आहे. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. थोडासा प्रयत्न करायचा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व करायचा. ठीक आहे, ठीक आहे. सो उत्तर जे आहे याचं बेसिकली काहीतरी की आपल्याला येतं सेकंड नंबरचं काहीतरी पाहायला मिळतं. ओके, सो करेक्ट
ॲसेटाईल आणि काहीतरी की 1 इथं पॅरालाईन. ओके, 2 ॲसेटाईल आणि काहीतरी की 1 पॅरालाईन. सो बासमती असेल किंवा काहीतरी तिकडं इंद्रायणी असेल किंवा काहीतरी की इतर जे काहीतरी इकडं राईच्या व्हरायटीज असतील ज्या काहीतरी तिकडं सुगंधासाठी तिथं काहीतरी की फेमस असतात किंवा त्यांच्या काहीतरी की ॲरोमासाठी काहीतरी की फेमस असतात. यांच्यामध्ये काहीतरी की बेसिकली जो सुगंध किंवा काहीतरी की हा जो ॲरोमा येतो हा इथं 2 ॲसेटाईल आणि काहीतरी की 1 पॅरालाईन या काहीतरी की बेसिकली केमिकलमुळे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो किंवा आपण काहीतरी की तो अनुभवू शकतो. याच्याही सोबतच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे काहीतरी की जेनेटिक्स. पर्टिक्युलर काहीतरी की जी राईची जी व्हरायटी आहे ना तिचं काहीतरी की तिकडे जेनेटिक्स व्हरायटीचे काहीतरी की जेनेटिक्स असेल आणि सोबतच काहीतरी की एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंट हे देखील काहीतरी की त्याच्यासाठी तिथं कारणीभूत असतात. आता मुख्यतः जर काहीतरी की आपण तिथे बघितलं महाराष्ट्रातलाच एक्झाम्पल घ्या. इंद्रायणी जो असेल तो काहीतरी तिकडे वेस्टर्न घाटचा काहीतरी तिकडं ईस्टर्न जो पार्ट आहे त्याच्या काहीतरी तिकडे पायथ्याशी मुख्यतः काहीतरी तिकडं तिथं त्याला ग्रो केला जातो. आता तिथला पर्टिक्युलर जो क्लायमेट आहे आणि माती जी आहे ती काहीतरी की तिकडं परफेक्ट आहे किंवा काहीतरी की एकदम अशी काहीतरी की सुटेबल आहे तिथे इंद्रायणी काहीतरी की तिकडे तांदळाच्या उत्पादनासाठी. ओके, म्हणून तिथला काहीतरी की एरिया जो असेल तिथं उत्पादित केले गेलेले तांदूळ जे असेल त्याच्यामधला जो ऑरम असतो तो काहीतरी की खूपच परफेक्ट किंवा काहीतरी की म्हणून आपण एकदमच असा काय म्हणू आपण त्याला ॲप्रिशिएट असा काहीतरी की असतो. सो जेनेटिक व्हरायटीज आणि काहीतरी की एन्व्हायरमेंटल काहीतरी की फॅक्टर जे असतात देखील काहीतरी तिकडे ॲरोमासाठी राईटच्या काहीतरीकडे रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिस इज द सेकंड क्वेश्चन. ओके, दिस इज द सेकंड क्वेश्चन. विच व्हरायटी ऑफ पॅडी, पॅडी म्हणजेच काहीतरी अगेन चावल बरं का किंवा तांदूळ. ओके, विच व्हरायटी ऑफ पॅडी इज नोन ॲज अ मिरेकल राईस. ओके, इज नोन एज अ मिरेकल राइस. धान की किस किस्म की चमत्कारिक चावल के नाम से जानी जाती है. ओके, धान की किस किस्म को चमत्कारिक चावल के नाम से तिथं जाना जाता है. ऑप्शनमध्ये इथं आपण बघू शकतो IR8, त्याच्यानंतर काहीतरी की जलमंगा, TN1, जया आणि काहीतरी की नन ऑफ दी अबव. ओके, हे इथं आपल्याला काहीतरी की जे ऑप्शन आहेत ते बघायला मिळतात. अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ठीक आहे, 2024च्याच काहीतरी तिकडे AFOच्या मेनचा काहीतरी की हा क्वेश्चन आहे. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडासा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व करण्याचा. ठीक आहे, ठीक आहे. इथे याच्या संदर्भात जर आपण इथं आन्सर जर बघितला या क्वेश्चनचा सो इथं काय तर करेक्ट आन्सर इज द फर्स्ट A1. IR8. A1 इज द करेक्ट आन्सर. IR8. ठीक आहे, IR8लाच काहीतरी की बेसिकली तिकडं मिरेकल राईस किंवा काहीतरी तिकडे चमत्कारिक काहीतरी की चावल म्हणून तिथं काहीतरी की ओळखलं जातं. कारण काय आहे तर बेसिकली काहीतरी की त्याची हाय एल्डिंग काहीतरी की व्हरायटी असं काहीतरी की आपण म्हणू शकतो. हाय एल्डिंग व्हरायटी. आता साधारणतः 1900 काहीतरी की तिकडे 66च्या दरम्यान
याला इथं काय केलं गेलं होतं, प्रोड्यूस केलं गेलं होतं, किंवा काय म्हणून आपण त्याला काहीतरी विकसित केलं गेलं होतं, इंटरनॅशनल रिसर्च ऑफ राईस. ओके, IRRII, ठीक आहे. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे काहीतरी त्याला तिथं उत्पादित किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडं डेव्हलप केलं गेलं होतं 1966च्या दरम्यान. ओके, आता चमत्कारिक चावल म्हणजे रिझन काय आहे की एकतर काहीतरी की हाय इल्डिंग व्हरायटी आहे, म्हणजे कमी काहीतरी की त्याला म्हणून आपण तिकडं जागेमध्ये जास्त काहीतरी उत्पादन मिळवून देते. सेकंड थिंग काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणून तिकडं काय म्हणू त्याला तिथे काहीतरी की हाय किंवा काहीतरी की सेमी ड्रॉप. ओके, सेमी ड्रॉप स्ट्रक्चर, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला त्याचं तिथं पाहायला मिळतं. आता हे काय असतं, ऑलरेडी आपण राईसच्या याच्यामध्ये काहीतरी की बघितलेलं होतं. पिकं ज्या वेळेला काहीतरी तिकडं तयार होतात, परिपक्व होतात आणि सुकायला काहीतरी तिकडे सुरुवात होते. अशा प्रकारे आपल्याला तिथं एंडला इथं पाहायला मिळतं असे दाणे असतात आणि यांच्या ह्या लोंबी असतात, बरोबर. आता ह्या व्हरायटीमध्ये ज्यावेळेला काहीतरी की हे पीक असतं वाढलेलं असतं, खालचा पार्ट असतो तो सुकलेला असतो आणि तो कमजोर झाला गेलेला असतो. आता याच्या अशा काहीतरी की कॅरेक्टरिस्टिकमुळे काय होतं, ह्या ज्या लोंबी असतात वरच्या तांदळाच्या, ह्या जड असल्यामुळे काहीतरी इथून कट होतात आणि ते खाली पडायला चालू होतात मोठ्या प्रमाणात. तो जे पीक असतं ते काहीतरी की बऱ्या प्रमाणात तिथं काहीतरी की गळून पडतं किंवा खराब होतं. मात्र IR8मध्ये काहीतरी की अशा प्रकारची जी काहीतरी की कॅरेक्टरिस्टिक आहेत ना ते खूपच कमी आहेत. पीक किती जरी काहीतरी तिथं हे गेलं, सुकून गेलं ना, तरी पण यांचं जे गळायचं जे प्रमाण असतं ना ते खूपच कमी आहे. त्याच्यामुळे इल्डिंग जास्त किंवा काहीतरी की आपण त्याला उत्पादन जे असतं ना ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तिथं उपलब्ध होतं, बरोबर. आणि त्याच्याही सोबतच फर्टिलायझरची जी रिक्वायरमेंट असेल ना ती देखील कशी याची खूपच कमी आहे. सो या सगळ्याच गोष्टीमुळे काय होतं, त्याचं जे उत्पादन आहे ते काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. आणि फेमाईन किंवा आपण काय म्हणू तिकडं काहीतरी की हंगर, याच्या अगेन्स्ट काहीतरी की हा जो तांदूळ आहे तो काहीतरी की उपयुक्त किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू महत्त्वपूर्ण असं काहीतरी की ठरतो या दोन्ही इश्यूला काहीतरी फाईट करण्यासाठी. आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ज्या काहीतरी की विकसनशील देश आहेत ज्या ठिकाणी हे दोन्ही पण इश्यू आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं पाहायला मिळतात, दुष्काळ असेल आणि सोबतच काहीतरी इकडं भूकमारी असेल. सो यांच्या अगेन्स्ट काहीतरी की IR8 केला काहीतरी की यूज केला जातो किंवा यूज केला जात आहे. आणि म्हणूनच याला काहीतरी की चमत्कारिक चावल किंवा काहीतरी की याचं मिरिकल राईस म्हणून काहीतरी की ओळखला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which rhizobium species is used for nitrogen fixation? Okay, nitrogen fixation in lentils. Okay, in lentils. आता आय थिंक मला वाटते आपण पाठीमागच्या 4थ्या का 5व्या लेक्चरमध्ये त्याच्या संदर्भात डिस्कशन जे होतं ते काहीतरी की केलेलं होतं. एका साईडला आपण वेगवेगळी पिकं बघितली होती आणि एका साईडला काहीतरी की वेगवेगळे तिथं रायझोबियम्स बघितले होते जे नायट्रोजन फिक्सेशनचे काहीतरी की काम करतात. ओके, सो तोच क्वेश्चन आहे तो इथे विचारला गेलेला आहे की दालों में नाइट्रोजन स्थिरीकरण के लिए किस राइजोबियम प्रजाति का उपयोग किया जाता है. ओके, अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न जो आहे तो इथं विचारला गेलेला आहे. आणि ऑप्शन आहे तिथं राइजोबियम मेलोलिटी, राइजोबियम जापोनिसम, राइजोबियम लेगेमोनोसार, लुपिनी आणि काहीतरी की ट्रिफोली. ओके, ट्रिफोली. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडासा क्वेश्चन जो आहे तो काहीतरी सॉल्व करण्याचा.
ठीक आहे. आय होप तुम्हाला उत्तर काहीतरी की मिळालेलं असेल. सो करेक्ट आन्सर इज द थर्ड वन, सी. ओके, C1 इज द करेक्ट आन्सर. रायझोबियम लिग्युमिनोसर. ओके, रायझोबियम लिग्युमिनोसेरम. ओके, लिग्युमिनोसेरम. सो C1 इज द करेक्ट आन्सर. आता इथे आपण काहीतरी की ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. रायझोबियम काहीतरी की लिग्युमिनोसेरम या नावाचा जो काहीतरी की जो बॅक्टेरिया असतो तो काहीतरी की ॲज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप जे आहे ना तिथं काहीतरी की एस्टॅब्लिश करतो. ओके, सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे काय असतं, प्लांट जे असतात ते बेसिकली काहीतरी की या ज्या बॅक्टेरियाला इथं कार्बन जो असते ना तो काय करतात तिकडं अवेलेबल करून देतात आणि इन रिटर्न ऑफ दॅट म्हणजे काहीतरी की बेसिकली हा जो बेसिकली काहीतरी इकडं हे असेल बॅक्टेरिया जो असेल तो काय करतो तिकडं नायट्रोजनचं काहीतरी की फिक्सेशन जो असेल त्याचं काम करत असतो. ओके, नायट्रोजन फिक्सेशनमध्ये पण काहीतरी की अगेन इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय की याच्याद्वारे रायझोबियम काहीतरी तिकडं लिग्युमिनोसेरमद्वारे तिथं डिनायट्रिफिकेशन किंवा काहीतरी इकडं नायट्रिफिकेशनचं काम जे असतं ना ते तिथं केलं जात असतं. नायट्रिफिकेशन अगेन तुम्हाला काहीतरी की आठवत असेल तर तिथं आपण बघितलेलं होतं. दोन टाईपचे असतात. एक काहीतरी की ॲज अ अमोनिया. ओके, अमोनिया. आता नायट्रोजन जो असतो त्याला काहीतरी की पहिल्यांदा तर काहीतरी तिकडं ईट केलं जातं या बॅक्टेरियाद्वारे. त्याच्यानंतर त्याचं काहीतरी की तिकडं कन्वर्ट असेल ते तिथं अमोनियामध्ये केलं जातं आणि अमोनियामधून नंतर ते कशामध्ये केलं जातं तर काहीतरी ॲज अ नायट्रेटमध्ये. ओके, नायट्रेटमध्ये. ठीक आहे. सो हे जे काम असतं बेसिकली अमोनियाचं काहीतरी की नायट्रेटमध्ये कन्वर्ट करण्याचं हे या काहीतरी की बेसिकली बॅक्टेरियाद्वारे काहीतरी तिकडं केलं जात असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच नायट्रोजनच्या काहीतरी की फिक्सेशनमुळे तिथे प्लांटची काहीतरी की बेसिकली तिकडं फर्टिलिटी असते ती फर्दर काहीतरी की तिकडं इन्क्रीज होते. ठीक आहे. सो डाळीमध्ये काहीतरी की इथं मुख्यतः किंवा काहीतरी की लेंटिन्समध्ये रायझोबियम काहीतरी की लिग्युमिनोसेरम जो असेल याचा मुख्यतः काहीतरी इकडं उपयोग होत असतो किंवा कुठेतरी काहीतरी की तो तिथं उत्पादनासाठी काहीतरी की किंवा मातीच्या काहीतरी इकडं फर्टिलिटीसाठी महत्त्वपूर्ण काहीतरी की असा असतो. राईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which trap crop, okay, which trap crop used for control red hairy caterpillar, okay, red hairy caterpillar in a groundnuts, okay, in a groundnuts. मूंगफली में रेड हेरी कैटरपिलर को नियंत्रित करने के लिए किस ट्रैप फसल का उपयोग किया जाता है? ऑप्शन आहे तिथे काहीतरी की काउपी, सिसम, राईस, मेज आणि काहीतरी की पोटॅटो. ओके, ऑप्शन जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. ठीक आहे. काउपी असेल, सिसम असेल, राईस असेल आणि काहीतरी की मेज आणि सोबतच काहीतरी की पोटॅटो असेल हे आपल्याला काहीतरी की मुख्यतः इथं काहीतरी की ऑप्शन जे ते काहीतरी की पाहायला मिळतात. ठीक आहे. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडासा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व करायचा. ठीक आहे. ठीक आहे. उत्तर जे आहे ते काहीतरी की किंवा करेक्ट आन्सर जे आहे ते काहीतरी की ए
A1 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, A1 इज अ करेक्ट आन्सर. आता एक्झॅक्टली ट्रॅप क्रॉप काय असतं ते काहीतरी की आपण तिथं डिस्कस केलेलं होतं, काय असतं किंवा काय नाही या संदर्भात. ओके, ट्रॅप क्रॉप किंवा काहीतरी की त्याला आपण त्याला म्हणू ॲज अ संरक्षक काहीतरी की तिकडं धान्य किंवा काहीतरी की पीक असं देखील म्हणून काहीतरी की आपण तिथं ओळखतो. आता हे बेसिकली ट्रॅप क्रॉप काय असतात, मुख्य जे काहीतरी की जे पीक असतं, ओके, मुख्य जे काहीतरी की पीक असतं ना त्याच्या आजूबाजूला काहीतरी की लावली जाणारी काहीतरी की जी पिकं असतात त्यांना काय म्हणलं त्याचं ट्रॅप क्रॉप. मग आता इथे जर आपण इथं बघितलं काय म्हणू तर की ग्राउंडनट्स, ओके, ग्राउंडनट्स किंवा भुईमूग हा काय असतो इथं काहीतरी की मुख्य पीक असतं. आणि याच्याच काहीतरी की आजूबाजूला लावले जाणारे काहीतरी की जी पिकं असतात त्याच्यामध्ये मुख्यतः इथं काउपी इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. सोबतच काहीतरी तिकडं कॅस्टर असेल, ओके, कॅस्टर हे देखील एक्झाम्पल आपल्या इथं पाहायला मिळतं. ओके, कॅस्टर आणि जेत्रोपा, ओके, जेत्रोपा हे आपल्याला मुख्य असे काहीतरी की एक्झाम्पल पाहायला मिळतात ट्रॅप क्रॉपचे, जे तर काहीतरी की ग्राउंडनटच्या काहीतरी की प्रोटेक्शनसाठी यूज केले जातात. आता इथं आपण बघितलं ग्राउंडनट आहे किंवा काहीतरी तिकडं भुईमुग आहे, त्याच्या आजूबाजूला आपण काहीतरी की काउपी, कॅस्टर किंवा काहीतरी की जेत्रोपा ही जी पिकं आहेत ना ती काहीतरी तिकडे लावू शकतो. ओके, फायदा काय होतो या ट्रॅप क्रॉपचा, एकतर काय की जसं आपण इथं बघितलं आता इथं काहीतरी की रेड हेरी कॅटरपिलर असेल, हा काय करतो तिकडं ग्राउंडनटकडे काहीतरी की अट्रॅक्ट व्हायचं सोडून या क्रॉपकडे काहीतरी की अट्रॅक्ट होतो, काउपी असेल किंवा काहीतरी की मग कॅस्टर असेल किंवा जेत्रोपा. ओके, आणि अशाच टाईपचे काहीतरी की बेसिकली जे कीटक असतात ना ते ट्रॅप क्रॉपवरती काहीतरी की एकत्रित होतात किंवा तिकडे साठतात आणि नंतर त्यांना काहीतरी तिकडं मारून टाकणं किंवा काहीतरी की त्यांना तिथं किल करणं सोपं होऊन जातं. ओके, एकत्रित काहीतरी की झाल्यामुळे. आणि या सगळ्यांचाच फायदा काय होतो, जे काहीतरी की मुख्य आपलं क्रॉप आहे बरोबर, मुख्य जे काहीतरी की पीक आहे ना याला काय करू शकतो आपण तिकडं वाचवू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, सो हे काहीतरी की बेसिकली काउपी, कॅस्टर किंवा काहीतरी की जेत्रोपाचं एक्झाम्पल किंवा काहीतरी की तिकडं उत्तर होऊ शकतं ॲज अ काहीतरी की ट्रॅप क्रॉप म्हणून. ठीक आहे, पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन. Lint index, okay, Lint index is a calculated by using, okay, is a using how many seeds of cotton, okay, Lint index is calculated by using how many seeds of cotton. आणि इथे हिंदीमध्ये लिंट इंडेक्स की गणना लिंट इंडेक्स की गणना कपास के कितने बीजों के उपयोग करके की जाती है, ओके, उपयोग करके की जाती है. ठीक आहे, अशा स्वरूपाचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला इथे विचारला गेलेला आहे. ऑप्शन आहे इथं 100 सीड्स, 200 सीड्स, 300 सीड्स, 400 सीड्स अँड 500 सीड्स. ठीक आहे, असे जे ऑप्शन आहेत ते आपल्याला काहीतरी इकडे दिले गेलेले आहेत. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडासा काहीतरी इकडं प्रश्न जो असेल त्याला काहीतरी की सॉल्व करण्याचा. ठीक आहे, ठीक आहे. ज्यावेळेला आपण तिथे काहीतरी की कॉटनच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं तिथे आपण हा जो पॉईंट होता ना तो काहीतरी की डिस्कस केलेला होता. इफ यू रिमेंबर लिंट इंडेक्स, लिंट इंडेक्स म्हणजे बेसिकली काय असतो तर काहीतरी की आपण त्याला म्हणू देतं
वेट ऑफ फायबर, वेट ऑफ फायबर. ओके, म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडं लिंट, यालाच काय म्हणलं आता, लिंट. वॉट एव्हर जे काहीतरी की फायबरस क्रॉप्स असतात त्यांच्या काहीतरी की बेसिकली प्रत्येक काहीतरी की सीडमधून, ओके, पर सीड आपल्याला साधारणतः काहीतरी की किती प्रमाणात काहीतरी की फायबर मिळतोय किंवा तिथे काहीतरी की तिकडं कापूस मिळतोय, यालाच काय म्हणलं आता बेसिकली लिंट. ओके, यालाच काय म्हणलं आता लिंट. प्रत्येक काहीतरी तिकडे सीड पाठीमागं किंवा काहीतरी की प्रत्येक तिथे एका काहीतरी की कापसाच्या बोंडा पाठीमागं आपल्याला किती प्रमाणात काहीतरी की कापूस अवेलेबल होतो, ह्याला टिपिकली काहीतरी की तिकडं क्लासिफाय किंवा काय म्हणू आपण त्याला एक्सप्रेस करण्यासाठी इथं लिंट इंडेक्स असतो ना, तो काहीतरी की यूज केला जातो. याला एक्सप्रेस करण्यासाठी तिथं किंवा मोजण्यासाठी लिंट इंडेक्स काहीतरी इकडं यूज केला जातो, राईट. सो इथं काहीतरी की जर आपण बघितलं साधारणतः काहीतरी की तिकडं हे मास ऑफ काहीतरी की लिंट पर काहीतरी तिकडं सीड ओव्हरऑल जर आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर साधारणतः काहीतरी की याचं करेक्ट उत्तर जे आहे ते साधारणतः इथं ए येतं, A1. ओके, 100 सीड्स. सो लिंट इंडेक्सची काहीतरी तिकडं जर गणना किंवा काहीतरी की त्याचं जे कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर साधारणतः काहीतरी की 100 जे काहीतरी की जे दाणे असतात, सॉरी बोंडा असतात कापसाचे, ते काहीतरी यूज केले जातात किंवा कॅल्क्युलेट केल्या जातात आणि त्याच्यावरून काहीतरी की कापसाचं उत्पादन किती झालेलं आहे किती नाही या संदर्भात काहीतरी की तिकडं जो अनुमान असतो ना, तो काहीतरी की लावला जातो किंवा त्याला कॅल्क्युलेट केला जातं किंवा त्याची मोजणी जी असते ती काहीतरी की केली जाते. ओके, आय होप तुम्हाला काहीतरी की समजलं असेल लिंट इंडेक्स काय असते किंवा काय नाही त्या संदर्भात. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण इथं. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. 7 नंबरचा तो क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. branches that arise from the lowermost nodes of plants, especially in cereals, okay, especially in cereals and grasses are called. आता इथे हा जो थोडासा क्वेश्चन आहे तो काहीतरी की बी स्पेसिफिक होतो, जो की आपण तिथं डिस्कस केलेला नव्हता, तरी पण काहीतरी की थोडासा इथं विचारला गेलेला आहे त्याच्या संदर्भात. हा व्यवहार आदर जे काहीतरी की तिकडे ऑप्शन जे आहेत ना ते आपण याच्या संदर्भात बघितलेले होते. सो एलिमिनेशनचे काहीतरी की मेथडने आपण उत्तर जे आहे ना त्याचं काहीतरी की काढू शकतो, बरोबर. पौधे की सबसे निचली गांठ से निकलने वाली शाखा को विशेष रूप से अनाज और घास में क्या कहा जाता है, ओके, क्या कहा जाता है. एकदम काहीतरी की तळाचा किंवा काहीतरी की एकदम खालचा जो भाग असतो तिथून काहीतरी की बेसिकली ज्या काहीतरी तिकडे बेसिकली आपण काय म्हणू शकतो त्याला ज्या ब्रँचेस काहीतरी निघतात झाडाच्या त्याला तिथे काहीतरी की काय म्हटलं जातं किंवा काही नाही, अशा टाईपचा काहीतरी की बेसिकली प्रश्न जो आहे तो आपल्याला इथे विचारला गेलेला आहे, ठीक आहे. आणि ऑप्शनमध्ये काहीतरी इकडे दिले गेलेले आहेत सकर्स, स्टेलॉन, टिलर्स, रायझोम्स आणि काहीतरी की रनर्स. ओके, सकर्स, स्टॉलॉन, टिलर्स, रायझोम्स आणि काहीतरी की रनर्स, हे इथं आपल्याला काहीतरी की ऑप्शन जे आहेत ते पाहायला मिळतात. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडासा काहीतरी की क्वेश्चन असेल तो सॉल्व करायचा. त्याचं काहीतरी की हे जे आहेत काय म्हणू आपण त्याला ऑप्शन जे आहेत त्याच्यावरून काहीतरी की इलिमिनेशन करून थोडंसं उत्तर जे असेल ते काहीतरी की आपण इकडे काढू शकतो याचं. ओके,
ठीक आहे. सो असे काहीतरी की बेसिकली कोणत्या ब्रँचेस असतात ज्या काहीतरी तिकडं झाडाच्या काहीतरी की लोअर मोस्ट काहीतरी की पार्टमधून इथून काहीतरी की डेव्हलप होतात आणि त्यांना काय म्हणलं आता. आणि ह्या मुख्यतः काहीतरी की तिकडं सिरल्स म्हणजेच काहीतरी की तिकडं अनाज असेल आणि घास, ओके, ग्रासेस, याच्यामध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतात. ओके, सो करेक्ट आन्सर इज द टिलर्स. ओके, करेक्ट आन्सर इज द टिलर्स. C1 इज द करेक्ट आन्सर. इथे काय म्हणू आपण त्याला, मुख्यतः काहीतरी की तिकडं गहू असेल, ओके, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या पिकांच्या मध्ये काहीतरी की आपल्याला अशा स्वरूपाचं काहीतरी की जे ब्रँचेस किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून शाखा ज्या असतात ना त्या पाहायला मिळतात. यांना टिलर्स म्हणलं जातं. आता ह्या मुख्यतः इथं काम काय करतात बऱ्याचदा की ज्यावेळेला हे डेव्हलप होतात, ओके, ज्यावेळेला हे डेव्हलप होतात ना किंवा व्हेजिटेटिव्ह काहीतरी की पिरियडमध्ये प्लांटचा जो काहीतरी की ॲज अ व्हेजिटेटिव्ह काहीतरी की पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ह्या ज्या ब्रँचेस असतात ते काय काम करतात तिकडं प्लांट्सला तिथं सपोर्ट देण्याचं. अशा हे डेव्हलप होतात आणि इथूनच पुढे काहीतरी त्यांना तिथं मुळं निघायला चालू होतात. ओके, इथूनच जे रूट्स असतात ना ते काहीतरी की डेव्हलप होतात आणि फर्दर ह्या काय करतात इथं प्लांट्सला तिथं काहीतरी की तिथं सपोर्ट प्रोव्हाइड करतात आणि इवन ज्या न्यूट्रिशनच्या काहीतरी की ज्या रिक्वायरमेंट असतात प्लांटच्या त्या देखील काहीतरी तिकडं प्लांटला तिथं कंप्लीट करण्यामध्ये मदत करतात. ठीक आहे, म्हणूनच हे जे टिलर्स असतात ते काहीतरी तिकडं महत्त्वपूर्ण असतात आणि आपल्याला काहीतरी की तिकडं त्या सिरियल क्रॉपमध्ये आणि काहीतरी की ग्रासेसमध्ये तिथं पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया इथं आपण. बाय विच प्लांट, ओके, बाय विच प्लांट एक्स-C2 ग्रीन मॅन्युरिंग कॅन बी डन. ओके, ग्रीन मॅन्युरिंग कॅन बी डन बाय कौन से पौधे द्वारा बाह्य स्थल, ओके, बाह्य स्थल हरी खाद तैयार की जा सकती है. ओके, बाह्य स्थल हरी खाद तयार की जा सकती है. ऑप्शनमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतात सुबाबूळ असेल, राईस बीन असेल, त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं सिसाबिनी असेल, देंचा असेल आणि काहीतरी की काउपी असेल. ओके, आता इथं याच्या संदर्भात काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती ती आपण काहीतरी की इन डिटेलमध्ये इथं डिस्कस केलेली होती. ग्रीन मॅन्युरिंग काय असतं काय नाही, ओके, त्याचे फायदे, त्याचे इम्पॉर्टन्स, कशा प्रकारे आपण त्याला तिथं बनवू शकतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की ग्रीन मॅन्युरिंगचे काहीतरी तिकडे एक्झाम्पल कोणते आहेत किंवा कोणते नाही त्या संदर्भात. ओके, सो तसाच काहीतरी की किंवा त्याच स्वरूपाचा जो प्रश्न आहे तो इथं आपल्याला विचारला गेलेला आहे की ग्रीन मॅन्युरिंगसाठी इथं काहीतरी की तिकडं इनसिक्टो आणि काय सॉरी एक्स-C2 वरती काहीतरी की आपण कोणत्या प्रकारचं काहीतरी की जे प्लांट आहे ना त्याचा काहीतरी की यूज करू शकतो. ओके, अगेन एक्स-C2 आणि काहीतरी की N-C2 हे दोन्ही पण काहीतरी की कन्सेप्ट होत्या त्या देखील काहीतरी की आपण तिथं त्याच्यामध्ये ह्या पॉईंटमध्ये ग्रीन मॅन्युअरमध्ये काहीतरी की डिस्कस केलेल्या होत्या. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, प्रयत्न करा थोडासा काहीतरी की जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करायचा. आपण ऑलरेडी काहीतरी घडं याच्या संदर्भात डिस्कस केलेलं आहे, राईट. ठीक आहे, बघूया आपण याचं उत्तर. सो बेसिकली काहीतरी की ग्रीन मॅन्युअर किंवा काहीतरी की त्याला हरी खाद म्हटलं जातं. हे काय असतं आपण इथं बघितलं होतं जे प्लांट्स असतात
ओके, त्या प्लांटच्या काहीतरी काही ब्रँचेस असतात, त्यांचे जे लिव्ज असतात किंवा काहीतरी मग त्यांचे ते रूट्स असतात. ओके, यांचा काय केलं होतं बेसिकली इथं वापर केला जातो. ओके, ॲज अ काहीतरी की खाद म्हणून किंवा काहीतरी ॲज अ फर्टिलायझर म्हणून. ओके, फर्टिलायझर नाही म्हणू शकत, फर्टिलायझर जे असतात ते सिंथेसाइज असतात. ग्रीन मॅन्युअर म्हणजे काहीतरी की बेसिकली जे नॅचरली काहीतरीकडे सिंथेसाइज किंवा ओरिजिनेटेड असतात, त्यांना ग्रीन मॅन्युरिंग म्हटलं जातं. ओके, आणि मग याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे काहीतरी की एक्स सिट्यू आणि काहीतरी की इन सिट्यू. आता इन सिट्यू म्हणजे काय असतं की एखादी फील्ड आहे, या फील्डमध्येच आपण काय करणार आहे, इथं कावपी किंवा काहीतरी की धेंच्या किंवा जेट्रोप असेल किंवा याच्याही सोबतच काहीतरी तिकडं हे असेल, काय म्हणू आपण त्याला, हे ताग. ओके, ताग. याचं काय केलं जातं, इथं पीक असतं ते काहीतरी की उगवलं जातं आणि नंतर याला इथं क्रश करून त्याच फील्डमध्ये काय केलं जातं तिकडं बरी केलं जातं. ओके, या मेथडला काय म्हणलं जातं, ॲज अ इन सिट्यू मेथड. आणि दुसरी मेथड असते ती म्हणजे काहीतरी की एक्स सिट्यू मेथड. आता इथं एक्स सिट्यूमध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर काहीतरी की जो प्लांट आहे त्या प्लांटचे काहीतरी काही ब्रँचेस असतील, लिव्ज असतील किंवा काहीतरी काही रूट्स असतात, त्या रिमूव्ह केल्या जातात. त्यानंतर काहीतरी की लॅबोरेटरीमध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पर्टिक्युलर फील्डमध्ये स्टोअर केल्या जातात आणि जशी काहीतरी की आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपण काहीतरी की त्या फील्डमध्ये त्याचं ॲप्लिकेशन जसं ते करू शकतो. ओके, सो या संदर्भात जर बघितलं, सो करेक्ट आन्सर इज द A1. ओके, इथे करेक्ट आन्सर जे आहे ते काहीतरी आपल्याला इथं ए पाहायला मिळतं. ठीक आहे, जे की बेसिकली तिकडं एक्सिट्यू मेथडमध्ये काहीतरी की यूज केलं जातं किंवा काहीतरी की तिथे आपण त्याला तिथे यूज करू शकतो. आता इथं याच्या काहीतरी की बेसिकली जे ग्रीन लिप्स असतात, म्हणजेच काहीतरी की बेसिकली हिरवी काहीतरी की बेसिकली त्याची जी पानं असतात ना, त्याचा काहीतरी की मुख्यतः काहीतरी की वापर जो असतो तो केला जातो. ठीक आहे, आणि राहिले गेलेले काहीतरी की जे ब्रँचेस असतील किंवा काहीतरी मग त्याचे मुळं जे असतात ना, ते देखील आपल्याला काहीतरीकडं यूज करता येतात ॲज अ काहीतरी की तिकडे ग्रीन मॅन्युरिंग म्हणून. ओके, बाकी काउपी असेल आणि धेंच्या जे असेल आणि सोबतच काहीतरीकडे सेसबिना जे असेल आणि इव्हन राईस बिन असेल, यांचा जो वापर असतो तो काहीतरी की ॲज अ इन सिट्यू म्हणून काहीतरी की केला जातो. आणि इन सिट्यू म्हणजे काहीतरी की आहे त्याच ठिकाणी ह्या ज्या काहीतरी की बेसिकली प्लांट्स असतात त्यांना तिथं काहीतरी की ग्रो करायचं, त्याच्यानंतर त्यांना तिथं क्रश करायचं आणि क्रश करून नंतर काहीतरी की त्यांना तिथे आहे त्याच फील्डमध्ये काय करायचं तिकडं बरी करायचं किंवा काहीतरी की तिकडे पुरून टाकायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण इथं. ओके, द युनिट फॉर स्पेसिफिक लीफ एरिया. ओके, द युनिट फॉर स्पेसिफिक लीफ एरिया SLA इज एक्झॅक्टली काय असतो. ओके, विशिष्ट पत्ती क्षेत्र SLA की इकाई क्या है. ओके, की इकाई क्या है, अशा स्वरूपाचा काहीतरी जो प्रश्न आहे तो आपल्याला इथे विचारला गेलेला आहे. राईट, ऑप्शनमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतात मीटर पर स्क्वेअर केजी. ओके, सेंटीमीटर पर स्क्वेअर जी, त्याच्यानंतर काहीतरी की मिलीग्राम पर केजी, त्याच्यानंतर काहीतरी की सेंटीमीटर पर केजी आणि काहीतरी की सेंटीमीटर स्क्वेअर पर डे. ओके, पर डे अशा स्वरूपाचं काहीतरी की बेसिकली आपल्याला काहीतरी की ऑप्शन जे आहेत ते दिले गेलेले आहेत. इफ यू रिमेंबर, आपण याच्या संदर्भात डिस्कशन केलेलं होतं कशामध्ये, फोटोसिंथेसिसमध्ये. ओके, फोटोसिंथेसिसमध्ये याच्या संदर्भात आपण तिथं डिस्कस केलेलं होतं. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडासा क्वेश्चन जो असेल तो सॉल्व करायचा. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द अगेन A1. ओके, करेक्ट जे आन्सर आहे किंवा काहीतरी की त्याचं योग्य जे उत्तर आहे ते काहीतरीकडे आपल्याला पहिलं इथं काहीतरी की पाहायला मिळतं. मीटर ओके स्क्वेअर पर केजी किंवा काहीतरी की त्याला तिथं स्क्वेअर मिलीमीटर काहीतरी की पर मिलीग्राम असं देखील काहीतरी की तिथं ओळखलं जातं. ओके, मिलीमीटर स्क्वेअर आणि मिलीग्राम.
ओके mg. या देखील काहीतरी तिकडे युनिटमध्ये त्याला तिथं ओळखलं जातं. फोटोसिंथेसिसमध्ये काहीतरी की आपण इकडे बघितलेलं होतं की कशा प्रकारे जे लीफ्स असतात, ओके, पानं जे असतात झाडांची त्या तिथं काहीतरी काय फोटोसिंथेसिसमध्ये एनर्जी जे असतात ते काहीतरी इकडे प्रोड्यूस करतात. ओके, आणि ही एनर्जी असते ती काहीतरी की प्रोड्यूस करण्यासाठी अवेलेबल असणारं काहीतरी की जे क्षेत्र असतं पानांचं ते किती प्रमाणात काहीतरी की किंवा फिजिबल किंवा काहीतरी की ॲप्रोप्रिएट किती असणं किंवा काय नाही यालाच काहीतरी की बेसिकली जो हा जो युनिट आहे त्यालाच काय म्हणला त्याचा स्पेसिफिक लीफ एरिया किंवा काहीतरी की SLA. ओके, अगेन पुढे आपल्याला काहीतरी की बरेचसे जे क्वेश्चन आहेत ना ते इथं पाहायला मिळतात जे नेक्स्ट लेक्चरमध्ये काहीतरी की आपण पुढे तिकडे कंटिन्यू करू. आतासाठी काहीतरी की आपण इकडे थांबूया. आय होप इथंपर्यंत काहीतरी की जो डेटा होता तो आपण डिस्कस केलेला आहे आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तर डिस्कस केलेले आहेत, हे तुम्हाला समजले असतील, राईट. सो थांबूया आपण, नेक्स्ट लेक्चरमध्ये तिथं भेटून पुढे कंटिन्यू करूया रिमेनिंग किंवा काहीतरी काही रेस्ट ऑफ द पार्ट आहे तो. ठीक आहे, थँक्यू, थँक्स अ लॉट.